उमदा या संस्थेच्या वतीने आज अतिशय आवश्यक असलेला असा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. आपल्याला 6 वाजता बोलवले आणि 7 वाजलेत, त्यामुळे 1 तास तुमचा इथे प्रतीक्षेमध्ये गेला आहे. त्यामुळे मी घाई करत होते. मला वैयक्तिक घाई काही नाही आहे आणि घाई असली तर हिंदू राष्ट्र लवकरात लवकर व्हावं ही घाई आहे. एकच घाई आहे मला. आणि आजचा दिवस संध्याकाळचे सगळे कार्यक्रम जे जे होते ते सगळे रद्द करून मी ह्या कार्यक्रमाला प्रायोरिटी दिली आहे. आज संध्याकाळी 3-4 कार्यक्रम होते. अजूनही तुम्ही माझ्या याच्यावर बघू शकता स्केड्यूलमध्ये. काही पुरस्कार तर माझ्या हस्ते होते, पण म्हटलं नाही, मला एका महत्त्वाच्या अर्जंट आणि अति तातडीच्या कार्यक्रमाला जायचं आहे की जो ऑलरेडी खूप लेट झालेला आहे. लेट म्हणजे काय, एकंदरीत भारताच्या आयुष्याचा विचार करता. तर असा हा कार्यक्रम उमदा संस्थेने ठेवला, त्याच्याबद्दल मी मनापासून डॉक्टर दाबक आणि त्यांच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार व्यक्त करते, कृतज्ञता व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि ज्यांचं आज खूप चांगलं मार्गदर्शन त्यांच्या संस्थेचं कार्य या ठिकाणी सांगितलं असे सर्वजण, डॉक्टर मिलिंदजी दुगड असतील, रवीजी कुलकर्णी, जयंतजी जेस्ते, रमेशजी जोशी, केशवजी जोशी, विश्वनाथजी गोडबोले, रेखाताई चांदवडकर, उर्वशीताई भूमकर, सई थोपटे आणि शैलजाताई आमच्या नगरसेविका, श्रीपादजी दाबक, सीमाताई दाबक, आमचे सगळ्यांचेच लाडके महानगरपालिकेतील नेतृत्व असे सुभाषजी जगताप, या भागातील अनेक मान्यवर इथे मला दिसत आहेत. म्हणजे बाळासाहेबजी फडणवीस तर आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, दत्ताजी चितळे असतील, अनेक जण माझ्या नणन बाई आलेले आहेत तिथे, वृषालीताई पन्हाळकर, अशोकजी पन्हाळकर, माझी वर्गमैत्रीण मोनालिनी धडफळे, अनेक जवळचे ओळखीचे चांगले चेहरे, चांगले म्हणजे काय सगळेच चांगले आहेत, पण असे चेहरे की जे चिरपरिचित आहेत असे दिसत आहेत. वेळेअभावी सगळ्यांचं नाव घेत नाही, सगळ्यांना वंदन करते. आजच्या या महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळूया. हा एंटरटेनमेंटचा कार्यक्रम नाही, हा आपण असं समजूया की दाबक सरांनी आपल्याला एक अभ्यासवर्ग ठेवलेला आहे. आणि आता जितका वेळ मला तुम्ही दिलाय, तुम्ही मला म्हटलात थांब की थांबणार आहे मी. ज्याला कंटाळा आला असेल, थकवा येत असेल, कारण ऐकून पण थकवा येईल अशी स्थिती आहे सगळी आज देशामधली, तर हळूच निघून जा. इतरांना डिस्टर्ब करण्यापेक्षा माझं काही तुम्हाला बंधन नाही, पण इथे जे आहेत त्यांच्यासाठी मी अख्खं सगळं जेवढं काही ठरवलं आहे तेवढं सांगू इच्छिते. कारण असं आहे की तुम्हाला जेव्हा कळेल की हा विषय इतका महत्त्वाचा आहे आणि इतका गंभीर आहे, तेव्हाच आपण काहीतरी कृती करू. त्यामुळे आपण आज त्यांनी दिलेल्या विषयानुसार वक्फ म्हणजे काय आणि त्याच्या अमेंडमेंटची गरज काय होती आणि आत्ता काय झालेलं आहे, आधी काय होतं, याच्यावर घेऊ. नेक्स्ट, सगळ्यात पहिल्यांदा मी एक स्लाईड तुम्हाला दाखवते. हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे की आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवयी हिंदू रीती स्मृतः. आजपर्यंत आपल्या देशामध्ये जी जी सरकार होऊन गेली, माननीय मोदीजींच्या अगोदरची किंवा काही काळासाठी अटलजी सुद्धा होते, पण त्या व्यतिरिक्त इतर जी सरकारं येऊन गेली, त्या सरकारांनी जी भूमिका घेतली ती भारताला, ते भारत हा माझा पितृभू किंवा पुण्यभू प्रदेश आहे असं मानत होते का, अशी शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती त्यावेळेला होती. परंतु आज जे सरकार आलेलं आहे, या सरकारने खरोखरच ही माझी जन्मभूमी आहे, ही माझी मातृभूमी आहे, ही माझी पुण्यभूमी आहे असं म्हणून भूमिका घेतली आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय हे आता 2014 पासून आपण बघतोय, किंवा काही निर्णय अटलजींच्या काळामध्ये सुद्धा झाले. उदाहरणार्थ 370 कलम असेल, त्या विषयातला निर्णय झाला असेल, अनेक वेगवेगळे निर्णय झाले. आत्ता वक्फचा जो अमेंडमेंटचा विषय झाला गेल्या वर्षी तिथपर्यंत. त्यामुळे आता मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचं आहे असं म्हणणारं जेव्हा सरकार येतं, तेव्हा सगळ्या चुका दुरुस्त करण्याचं काम ते सरकार स्वीकारतं आणि मग वेगवेगळे निर्णय आपण घेतो. तर त्यामुळे तशा प्रकारे हा वक्फचा निर्णय घेतलेला आहे. आता वक्फ म्हणजे काय, मला माहिती नाही तुम्हाला हे दिसतंय की नाही. वक्फ म्हणजे त्यांच्या धर्मानुसार एका पायस, रिलिजियस किंवा चॅरिटेबल कारणासाठी, धार्मिक, धर्मादाय अशा आणि पवित्र अशा कारणासाठी केलेलं दान म्हणजे वक्फ. वक्फ किंवा वकफ, वकफ असंही म्हणतात त्याला, वक्फ किंवा वकफ. औकाफ म्हणजे त्याचं प्लुरल, अनेक वचनी. वाकिफ म्हणजे जो दान देतो त्याला वाकिफ म्हणतात.
आणि वक्फनामा किंवा वक्फ डीड म्हणजे त्याचं जे काही रजिस्ट्रेशन करतात त्याला वक्फनामा म्हणतात. इथे इतिहास दिलेला आहे संपूर्ण कायद्याचा. मी अख्ख्या ह्याच्यावर जाणार नाही कारण आपल्याला असलेला लिमिटेड वेळामध्ये, कारण माझ्याकडे हे जे प्रेझेंटेशन आहे हे 2 तासाचे, आपल्याला 2 तास काही थांबायचं नाही आहे आणि आपल्याला काय याच्यावर PhD करायची नाही, आपल्याला फक्त कृती करायची आणि कृती करण्यासाठी प्रेरणा मिळावी इतपत मी सांगणार आहे. त्यामुळे हा इतिहास जो ब्रिटिश काळापासून आहे की काय काय झालं हे मी सांगणार नाही. शेवटच्या मुद्द्यावर येते मी की स्वतंत्र भारतामध्ये काय झालं. प्रामुख्याने त्याच्यातले 2 मुद्दे मी तुम्हाला सांगते. 1973 आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आणीबाणी 75 साली आपण सगळ्यांना माहिती आहे या भागामध्ये. आत्ता मगाशी अरुणाताई ढेरे सुद्धा होत्या की ज्यांनी स्वतः आणीबाणीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्या विषयामध्ये त्यांना कारागृहामध्ये कारावाससुद्धा भोगावा लागला होता. तर आपल्याला तो काळ माहिती आहे. तर त्या काळामध्ये इंदिरा गांधींनी 1973 साली एक गॅझेट काढून असं नोटिफिकेशन काढलं की कुठलीही चौकशी न करता कुठलीही प्रॉपर्टी ही वक्फ म्हणून घोषित करता येऊ शकते. आणि त्यावेळेला आणीबाणीच्या दरम्यान अनेक प्रॉपर्टीज ज्या या देशामध्ये होत्या, ज्याच्यावर त्यांनी बोट ठेवलं त्या सगळ्या प्रॉपर्टीज ॲटोमॅटिकली वक्फ म्हणून घोषित केल्या गेल्या. आणि काही प्रॉपर्टीज ह्या विकत घ्याव्या लागल्या. त्यावेळेला सरकारच्या तिजोरीतून त्याचे पैसे मोजून त्या प्रॉपर्टी या लोकांच्या हवाली वक्फ म्हणून केल्या गेल्या. तो हा काळ फक्त मी या ठिकाणी अधोरेखित करते. त्यानंतर 1995 आणि 2013 म्हणजे आत्ता जो कायदा अस्तित्वात आहे, आत्ता मी हा अस्तित्वात आहे असं का म्हणते, कारण का की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2025 साली जरी हा कायदा अस्तित्वात आला तरी तो अजून कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे आज आपण कोणता कायदा वापरत आहोत तर 2013चा. त्यामुळे आज तागायत 73 साली जे निर्णय घेतले ते, 95 साली जे निर्णय घेतले ते आणि 2013 साली जे निर्णय घेतले ते, त्या सगळ्या कायद्यांच्या आधारे वक्फला अनिर्बंध असे अधिकार दिले गेले. कुठलीही प्रॉपर्टी, जी प्रॉपर्टी त्यांना वाटेल की ही प्रॉपर्टी वक्फ आहे, अशा कुठल्याही प्रॉपर्टीला वक्फ म्हणून घोषित करण्याचा अधिकार त्यांना दिला. मग त्याच्यामध्ये कागदपत्र नसली तरी चालतील, मोजणी झाली नाही तरी चालेल, ओरिजिनल मालक ओरडला तरी चालेल. सेक्शन 40चा उल्लेख कायम तुम्ही आत्ता या चर्चांमध्ये कदाचित ऐकला असेल. 1 वर्ष झालं कदाचित विस्मृतीत गेलं असेल. सेक्शन 40 असं सांगतं की कुठलीही जमीन जर का वक्फ असं वाटलं तर ती जमीन ही वक्फच्या नावावर नोंदवली जाऊ शकते. आणि ओरिजिनल मालक जो आहे, या मालकाला समजा दावा करायचा असेल तर त्याला स्वतःच्या खर्चाने या विषयातली कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. पण ज्यांनी वक्फ म्हणून ताबा मिळवलेला आहे त्यांची स्वतःची कोणती जबाबदारी नाही की ही जागा आमची आहे हे सिद्ध करा. हा अमेंडमेंट हे का आणावं लागलं, म्हणजे ज्या वेळेला हा कायदा पास झाला त्यावेळेला भारतीय जनता पार्टी मुंबई कार्यालयाने एक सर्वसाधारण कार्यकर्त्यांसाठी म्हणजे पदाधिकाऱ्यांसाठी आणि एक अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांसाठी खास करून एक वर्कशॉप घेतलं होतं आणि त्याच्यात मी बोलले होते. तर त्यांनी मला असं सांगितलं की दीदी हमें तो ये मालूम ही नहीं था की हा कायदा कशासाठी येतोय. तर या कायद्यामध्ये असं होतं की कुठल्याही प्रकारची चौकशी न करता कुठलीही जमीन ताब्यात घेतली जाऊ शकते. एक, ताब्यात घेणारे विशिष्ट धर्माचे म्हणजेच मुसलमान, चौकशी करणारे विशिष्ट धर्माचे म्हणजे मुसलमान, त्यांच्यामध्ये काही वाद झाला तो वाद सोडवणारं ट्रिब्युनल, तिथेही सगळे तेच. असं असल्यानंतर न्याय कसा मिळेल. आणि म्हणून या कायद्यामध्ये बदल करावा याची आवश्यकता वाटली. त्यामुळे तेव्हा काय कायदा होता तर बोर्डाला खूप अनिर्बंध असे अधिकार दिले होते. सेक्शन 40 मध्ये कुठलीही जमीन ताब्यात घेऊ शकत होते. बोर्डाचे म्हणजे वक्फ बोर्डाचे सगळेच्या सगळे एकाच विशिष्ट धर्माचे शासकीय अधिकारी, समजा त्याच्यामध्ये जर कोणी पडला तर शासकीय अधिकाऱ्यांवर सुद्धा दडपण आणलं जायचं की तुम्ही
शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण करताय आणि म्हणून शासकीय अधिकारींची सुद्धा त्या ठिकाणी मुस्कटदाबी केली जात होती आणि ट्रिब्युनल जे स्थापन केलं होतं त्या ट्रिब्युनलचा निर्णय हा अंतिम मानला गेला. जर ओरिजिनल मालक, नेक्स्ट घेतलंय ना, जर ओरिजिनल मालक याच्यामध्ये स्वतःच्या जागेमध्ये गेला तरी त्याच्यावर फौजदारी कारवाई होत होती. म्हणजे निर्णय होईपर्यंत त्यांनी थांबायचं, जो निर्णय होईल तोपर्यंत त्यांनी जायचं नाही त्याच्या प्रॉपर्टीत. आणि निर्णय कोणाच्या हातात आहेत? ट्रिब्युनलच्या हातात आहेत. आणि त्याला अपील करण्याचा अधिकार आहे का? नाही. त्यांनी कुठेही जायचं नाही, गप्प बसून अन्याय सहन करायचा. ते कुठलाही पुरावा देणार नाहीत. हा कायदा कोणी आणला? कुणी आणला? काँग्रेस काळात काँग्रेसच्या शासनाने हा कायदा आणला. आम्ही हे ठामपणे सांगू शकतो, या कायद्यामुळे भारतातल्या लाखो एकर जमिनी या ऑटोमॅटिकली वक्फ झालेल्या आहेत. कुठलाही पुरावा न देता हा कायदा कुणी आणला हे आपण सगळेजण समजून घेऊया. पुन्हा पुन्हा एकमेकांना सांगूया की माझ्या भारतातल्या जी माझी मातृभूमी आहे, जी माझी पुण्यभूमी आहे, ही लुटली कोणी? तर या कायद्यानी. आणि हा कायदा कोणी आणला? तर काँग्रेसने. पुढे जाऊया. कुठल्याही प्रकारे ट्रिब्युनलचा एखादा निर्णय आपल्याला मान्य झाला नाही, या गणेशजी, कुठल्याही प्रकारे ट्रिब्युनलचा निर्णय आपल्याला मान्य झाला नाही तर आपण सिव्हिल कोर्टामध्ये जाऊ शकतो. जो निर्णय, जो कायदा पाकिस्तानमध्ये सुद्धा नाही असा कायदा भारतात आहे आज, की ट्रिब्युनलचा निर्णय हा अंतिम. पहिल्या ह्याच्यातच लिहिले बघा, अनुच्छेद 85च्या नुसार वक्फविषयी कोणत्याही स्वरूपाच्या वादासंदर्भात दावा करायचा झाल्यास दिवाणी न्यायालयात हा दावा करता येत नाही, तर फक्त ट्रिब्युनलकडे जावं लागतं. ट्रिब्युनलचा खर्च कोणी करायचा? त्यांच्यासाठी खर्च शासन करेल. आणि जो डिप्राइव्ड आहे, जो तक्रारदार आहे, त्याचा खर्च त्यांनी स्वतःनी करायचा आहे. त्यामुळे विषय त्यांचे आहेत, निर्णय त्यांचा आहे, त्यांच्या बाजूनी होणार आहे, अपील करायचं नाही. प्रत्येक केसमध्ये एक लिमिटेशन ॲक्ट असतो की किती दिवसामध्ये तुम्ही जाहीर कराल, किती दिवसामध्ये न्यायनिवाडा कराल, किती दिवसामध्ये याचा निर्णय झाला पाहिजे ट्रिब्युनलमध्ये. तुमची एखादी जागा वक्फ म्हणून घोषित केली तर तुम्ही किती दिवसात ती रेकॉर्डवर आणली पाहिजे, या सगळ्यासाठी एक लिमिटेशन ॲक्ट असतो, तो याला लागू नाही. पुढे जाऊया. मी थोडीशी फास्ट जाते तुमच्या सगळ्यांच्या सोयीसाठी. आता याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम असा झाला की स्वातंत्र्याच्या वेळेला, ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला या देशामध्ये 34,000 एकर प्रॉपर्टीज या वक्फ म्हणून घोषित केल्या होत्या. काही जणांच्या दृष्टिकोनातून तो आकडा थोडा मोठा आहे, पण तरी तो खूप मोठा नाही. आजच्या घडीला 39 लाख एकर प्रॉपर्टी वक्फकडे. आपण असं म्हणतो, म्हणजे त्यावेळेला ज्या वेळेला हा कायदा आला होता किंवा येत होता, रोज आमच्या JPCच्या बैठका चालायच्या, वेगवेगळ्या बातम्या यायच्या, वेगवेगळ्या चॅनल्सवर त्याची चर्चा व्हायची आणि असं सांगितलं जायचं की भारतातली 3 नंबरची जागा, तुम्ही ऐकलं असेल ही बातमी, की डिफेन्स 19 लाख एकर अप्रॉक्सिमेटली, रेल्वे 12 लाख एकर आणि त्याच्यानंतर वक्फ. हे सुद्धा आकडे खोटे आहेत. कारण ज्या वेळेला आमची JPC बसायला लागली आणि आमच्या लक्षात आलं की हा आकडा चुकीचा आहे, की 3rd नंबरला वक्फ आहे. मुळामध्ये डिफेन्सची जागा ही अख्ख्या भारतीयांची, ते विशिष्ट समाजाची आहे का? रेल्वे आपण सगळेजण वापरतो आणि सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे लोक वापरतो. ती भारताची आहे, ती एका विशिष्ट धर्माची आहे का? नाही. आणि त्याच्यापेक्षा 3 नंबरचा आकडा असं जे सांगितलं जातं, तो आकडा 3 नंबरचा नसून आज 1 नंबरची लँड,
39 लाख एकर 1 नंबरची लँड ही वक्फ म्हणून घोषित केलेली आहे. आणि ही जागा जी नोन आहे ती जागा आहे. मी तुम्हाला नंतर स्लाईड दाखवणार आहे. त्याच्यामध्ये कित्येक जागा या नोन नाही आहेत आणि ज्या नोन आहेत त्यांचा एरिया 0 लिहिला आहे. मी तुम्हाला ती स्लाईड दाखवणार आहे, कारण आम्ही जेवढा केवढा अभ्यास केला त्याच्यानुसार दिल्लीमध्ये साधारण 70% जागा या वक्फ म्हणून घोषित केल्या आहेत. आम्ही दिल्लीमधून चालत असताना आम्ही तेव्हा गमतीने म्हणायचो की न जाणो कुठून आपण चालतोय आणि ती जागा वक्फ असेल, कुठल्या रस्त्यावर आणि काय आहे. इतक्या जागा या वक्फ म्हणून घोषित केल्या. आणि त्या काळामध्ये, इंदिरा गांधींच्या काळामध्ये, तर 123 मोठ्या प्रॉपर्टीज ज्या त्यांनी क्लेम केल्या होत्या, त्या दिल्लीतल्या सगळ्या 123 प्रॉपर्टीज या वक्फ म्हणून घोषित केल्या. संसद भवन, दिल्लीचं हायकोर्ट, जवाहरलाल नेहरू स्टेडियम, या सगळ्या महत्त्वाच्या जागा या वक्फ म्हणून घोषित आहेत. ताजमहाल, मग जर ताजमहाल त्यांचा असेल वक्फ म्हणून, तर आपले सगळे गड किल्ले हे महाराजांचे असायला पाहिजेत. मग ती कशी सरकारी प्रॉपर्टी? शनिवारवाडा पेशव्यांचा असायला पाहिजे. ती खाजगी प्रॉपर्टी होऊ शकते. आणि ऐतिहासिक उर्वरित सगळी हिंदूंची ऐतिहासिक स्थळं ही शासनाची. इतका चुकीचा निर्णय हा त्या काळात घेतला गेला. हे पुढची स्लाईड आपण कट करूया. एकच मुद्दा ह्याच्यातला सांगते. खालून 3रा मुद्दा बघा, खालून 2रा मुद्दा बघा. हे सगळं खूप होईल, जर मी सगळं सांगत बसले तर खूप होईल. खालून 2रा मुद्दा बघा की इस्लामच्या जन्माच्या आधी बांधण्यात आलेल्या 1500 वर्ष जुन्या तामिळनाडूमधील चंद्रशेखर स्वामी मंदिरावर सुद्धा वक्फ म्हणून लेबल लागलं. ज्या वेळेला आमची JPCची मीटिंग भरायची तेव्हा माझे आणि OAC असतील किंवा अन्य लोकांचे खूप वाद व्हायचे. मला त्यात काही वाटायचं नाही. पण जेव्हा माझा वाद हा शिवसेनेचे एक्झाम्पल अरविंद शिंदेंबरोबर व्हायचा तेव्हा मला वाईट वाटायचं. अरविंद सावंतांबरोबर व्हायचा तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की हे मुद्दे 1500 वर्षापूर्वी तुमचा धर्म तरी जन्माला आला होता का? मग ही प्रॉपर्टी वक्फ झाली कशी? तुम्ही म्हणता की XYZ हे मुघलांच्या काळात तयार झालेलं आहे, लाल किल्ला आमचा आहे, ताजमहाल आमच्या शहाजहाननी बांधलेला आहे म्हणून आमचा आहे. मग चंद्रशेखर स्वामींचं मंदिर तुमचं कसं असू शकतं? त्या लॉजिकमध्ये बघितलं तर ना काळाचं तर्क लागत आहे आणि ना ओनरशिपचा तर्क लागत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे तर्क न लावता वक्फ म्हणून मंदिरं, मोठ्या मोठ्या बागा, गावच्या गावं, शेतं ही वक्फ म्हणून घोषित केलेली आहेत. आजच मी एक रील पाहत होते, नाही मोठा व्हिडिओ पाहत होते. पश्चिम बंगालमध्ये एक आदिनाथाचं मंदिर आहे. ते आदिरा का काय मशिदीच्या नावाने फेमस झालं. त्या ठिकाणच्या ममता सरकारनी ज्या पद्धतीने कारभार केला आणि तिथे पूर्णपणे पुरावे दिसत आहेत. गोमुख दिसतंय, शिवपिंडी दिसतीये, पण हे सगळं अख्खी प्रॉपर्टी जी आहे ही वक्फ म्हणून घोषित केली गेली आणि ती एक मोठी मशीद म्हणून मानली गेली आणि त्या ठिकाणी कुठेही एंट्री करायला परवानगी नाही हिंदूंना. आज मलंगगड आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय नावाने प्रसिद्ध आहे हो? हाजी मलंग. आपल्या नवनाथांपैकी नाथपंथीय साधूंचं ठिकाण आहे ते मलंगनाथांचं. इतका तिथे त्या विशिष्ट समाजाच्या लोकांचा वावर असतो आणि हळूहळू हळूहळू ते म्हणायला लागतील. हे सगळे जे तुम्हाला दर्गे अमुक तमुक दिसत आहेत ना, पीर शब्द त्यांच्यात नव्हता, आपल्यात आहे. आपले हे नाथपंथीय पीर आहेत आणि तिथे त्यांनी चादरी टाकून टाकून हिरवा रंग देऊन देऊन सगळ्या प्रॉपर्ट्या हडप केल्या आहेत. हा लँड जिहाद आहे. याला आपला विरोध आहे. कुठल्याही धर्माला आपला विरोध नाही.
तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रार्थना करा, आम्हाला आमच्या पद्धतीने करू दे. तुम्ही तुमच्या जागांवर काय करायचं ते करा. उरलेल्या जागा भारताच्या आहेत, उरलेल्या जागा हिंदूंच्या आहेत, कारण हा हिंदूंचा मातृभूमी असलेला देश आहे. असो, पुढे जाते मी. थोडासा ग्लोबल स्टेटस दाखवला, थोडं एनलार्ज करता येते का बघ. जगामध्ये 52 इस्लामिक कंट्रीज आहेत. यापैकी कुठल्याही देशात नाही असा कायदा भारतामध्ये. मी मगाशी पाकिस्तानचं सांगत होते की पाकिस्तानमध्ये सुद्धा ट्रिब्युनल स्थापन केलेलं नाही आहे, तर सिव्हिल कोर्टाला ते अधिकार आहेत आणि सिव्हिल कोर्टाचा जज कोणीही असू शकतो. आणि तेच नियम हे जे सिव्हिल कोर्टातल्या बाकीच्या प्रॉपर्टीजला असतात, कारण ह्या प्रॉपर्टीचा विषय हा धार्मिक विषय नाही. हा धार्मिक विषय आहे का? नाही. तुम्ही तिथे तुमची प्रॉपर्टी असेल तर मशीद बांधा आणि तुम्ही तिथे काय करायचं ते करा, पण मुळात प्रॉपर्टी कोणाची आहे हा वादाचा विषय. म्हणून हा विषय धार्मिक नसून हा प्रॉपर्टीचा विषय. आणि प्रॉपर्टीचे विषय कुठे सोडवले जातात? सिव्हिल कोर्टात. सिव्हिल कोर्टाला सिव्हिल कोर्टाचे नियम आणि प्रॉपर्टीचे जे जे काही कायदे या देशामध्ये अस्तित्वात आहेत ते कायदे या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे ते कायदे अंमलात आणायचे असतील तर हे विषय सिव्हिल कोर्टात जायला पाहिजेत, जे इस्लामिक कंट्रीजमध्ये पण चालतं, पण आपल्या देशांमध्ये मात्र हा विषय सिव्हिल कोर्टामध्ये जात नाही. तर आपल्या देशामध्ये हा निर्णय आहे की वन्स अ वक्फ ऑलवेज अ वक्फ, हा विषय आपल्याकडे चालतो. पुढे एक स्लाइड, त्यातलं काहीच बाकीचं वाचणार नाहीये मी, एकच फक्त शेवटचं आकडा लक्षात घ्या की इथे 2 प्रकारचे म्हणजे इस्टेट्स आणि प्रॉपर्टीज असं डिव्हाइड केले. आपण एकत्रित आकडा बघूया. त्या आकड्यानुसार म्हणजे आम्ही जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हाच्या नुसार आत्ताचा मी आकडा बदललाय, तुम्हाला मी मगाशी सांगितला. शेवटचा आकडा जर तुम्ही बघितला तर साधारण 11,96,000 मालमत्ता या रेकॉर्डवर होत्या. आणि जेव्हा आपण पटकन रजिस्ट्रेशन करा असं जेव्हा त्यांना घाई झाली तेव्हा त्यांनी पटापट रजिस्ट्रेशन केलं आणि 39 लाख झाल्या. पण आता ही माझ्याकडे जी स्लाइड आहे ती अगोदरची आहे, याच्यामध्ये 11 लाख. आणि त्याच्यानुसार महाराष्ट्राचा तुम्ही आकडा बघितला तर 36,000 साधारणपणे प्रॉपर्टीज या आहेत. सगळ्यात जास्त हायेस्ट जर कुठे प्रॉपर्टीज असतील तर त्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. 2.5 लाख प्रॉपर्टीज. अर्थात हे सगळे आकडे हे अंदाज येण्यासाठी आहेत, ह्याच्या कैक पटींनी जागा, कारण त्या नोंदवलेल्याच नाही आहेत. त्यामुळे आमच्याकडे किंवा कुणाहीकडे हे आकडे मिळू शकणार नाहीत. पण आपल्याला अंदाज येण्यासाठी आणि गांभीर्य लक्षात येण्यासाठी मला असं वाटतं की हे आकडे असे दिले तरी चालणार आहेत. पुढे जाऊया आपण पुढच्या स्लाइडकडे. तुम्हाला घाई होतीये काय होते म्हणजे मला सांगा बरं का. हां, पुढची स्लाइड दिली आहे की कसे कसे किती किती कुठे कुठे बोर्ड्स शिल्लक आहेत. त्यातला 16 नंबरचा बघा की एन्क्रोचमेंटच्या केसेस किती आहेत, लिटिगेशन किती आहेत. त्यामुळे जेवढ्या जेवढ्या जागा त्या ठिकाणी आहेत, मॅक्सिमम जागांवर लिटिगेशन आहे, वाद निर्माण झालेले आहेत. काही ठिकाणी मॅनेजमेंटनीच आर्थिक घोटाळे केलेत म्हणून लिटिगेशन आहे. काही ठिकाणी ओनरशिपवरनं भांडणं आहेत. काही ठिकाणी बोर्ड स्थापन झालेलं नाही आहे. पुढे जाऊया. हे एक ओव्हरऑल आकडा, ओव्हरऑल एक फिगर हे केली आहे डायग्रॅम. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ग्रीन दिसतंय ते यूपी आहे. यूपीमध्ये साधारण 26% प्रॉपर्टीज या म्हणजे एकूण अस्तित्वात असलेल्या वक्फ प्रॉपर्टीजपैकी 26% प्रॉपर्टीज या यूपीमध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये 4.22% आहेत. तामिळनाडूमध्ये 7.1. तामिळनाडूचा उल्लेख यासाठी करते मी, तामिळनाडूमध्ये कधीही मोगलांचं शासन नव्हतं आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वक्फच्या प्रॉपर्टीज आहेत. आणि सगळ्यात जास्त प्रॉपर्टीज या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. नेक्स्ट घेऊया. एक फरक सांगते फक्त, वक्फ बाय डेडिकेशन आणि वक्फ बाय युजर. डेडिकेशन म्हणजे कुणीतरी दान दिलंय. समजा XYZ व्यक्तीला असं वाटलं की माझ्या उत्पन्नातला हा हिस्सा मला धार्मिक कामासाठी द्यायचा आहे, जसं की हिंदू लोक पण करतात. आमची काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या कष्टाच्या कमाईचं काहीही करा. तर त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं,
त्याचं डीड केलं जातं, ती एक कॅटेगरी झाली. दुसरं आहे वक्फ बाय युजर. सारसबागेमध्ये आम्ही वर्षानुवर्ष नमाज पडतो, आम्ही यूज करतो, म्हणून वक्फ बाय युजर. आम्ही का भांडतो तुम्ही येऊ नका इथे, तुम्ही नमाज नका पडू इथे? तुम्हाला सांगते, मी कुठलीही पोस्ट टाकली ना, कुठलीही, तरी त्याच्या खाली येतं सारखं सारखं हिंदू मुस्लिम करू नका. अरे का करू नका? आणि आता विषय कुठला चाललाय? मी कुठली पोस्ट टाकली, त्याच्यावर काय असेल तर तुमचं बोला ना. पण हे जे जळके मुसलमानांचं अनुयायित्व करणारे किंवा अनुनय करणारे आहेत ना, असे भाडोत्री, ब्रिगेडी, जिहादी लोक आहेत ना, हे असे मला कमेंट टाकतात. मग मी प्रतीक्षा करते की कोणी आपल्यातलं त्याला काही काउंटर बोलेल का? नाही. आपण कशाला त्याच्यात पडायचं? नको रे बाबा. सिरियस नाही हे. तिथे सर्वसामान्य माणूस नमाज पडायला येऊ शकतो. तो काही कोणी आमदार खासदारांचा मुलगा नाही आहे, मुलगी नाही आहे. शनिवार वाड्यामध्ये नमाज पडणारे सर्वसामान्य होते. तुम्ही कमेंट करायला घाबरता ना. कसं काय हिंदू राष्ट्र होणार आहे? एक कमेंट पण आपण करू शकत नसलो, आपण रस्त्यावर येऊ शकत नसलो. वक्फ बाय युजर इथे नमाज पडायला सुरुवात करतील उद्या. सगळा टेका काही मेधा कुलकर्णींनी घेतलेला नाही आहे. ताई इथे इथे असं असं झालं, या लवकर या लवकर. अरे मी दिल्लीत आहे, मी लगेच कशी येणार? तुम्ही काय करताय? तुम्ही जा ना तिथे, जा 4 लोक घेऊन. फार धोकादायक गोष्ट जी आहे ती वक्फ बाय युजर आहे. अर्थात वक्फ बाय डीड सुद्धा आहे, कारण डीड नसताना डीड दाखवतात. आपण त्याच्यावर येऊच या. पुढे जाऊ. आता वक्फ बाय डीड जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत. मी फार वेळ घेणार नाही, कारण आपल्याला मी मगाशी सांगितलं तसं की याच्यात खूप काही पडायचं नाही आहे की त्यांचे काय त्याच्यात टेक्निकल किंवा टर्मिनॉलॉजीज वापरतात. तर काही फॅमिली डीड असतं, काही पब्लिक डीड असतं, त्याला फिसबिल्लाह म्हणतात. किंवा काही फॅमिली म्हणजे आपल्या वंशजांसाठीच केलेलं, माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीला मिळावं, माझ्या मुलांना मिळावं म्हणून काही लोकांनी समजा केलं असेल तर ते वक्फ आहे. त्याला फॅमिली ट्रस्ट स्थापन करतात आणि ते देतात. तर तसं आहे. काही जण पब्लिक ट्रस्ट करतात आणि पब्लिक यूजसाठी, समजा आता मशीद असेल तर मशीद ही पब्लिकसाठी ओपन करणार असतील तर ती त्यासाठी आहे. आणि ग्रीन जे दिसतंय ते युजर आहे, म्हणजे जेवढ्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त या आहेत. पुढे जा. हे वगळून टाक आता, ह्याचे ऑलरेडी डेफिनेशन सांगितले. एक ऑब्झर्वेशन नोंदवलं या ठिकाणी की व्हॅलिड वक्फ, आता डीड जर आपण म्हटलं, वक्फ बाय डेडिकेशनमध्ये आपण जाऊ. हां, तर डीड आपण जेव्हा करतो, समजा मला माझ्या मृत्यूनंतर माझी प्रॉपर्टी ही समजा माझ्या मुलांना द्यायची आहे किंवा एखाद्या संस्थेला द्यायची आहे, तर मी रजिस्ट्रेशन करीन. आपल्याला आपल्या मुलांना सुद्धा प्रॉपर्टी द्यायची असेल तरी आपण नोंदवतो, गिफ्ट डीड करतो. किंवा एखाद्या संस्थेला द्यायची असेल, कोणीतरी दिली समजा संस्थेला एखाद्या, तर त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये तर युजरचं नाव असतं, दिलेल्याची तारीख असते, प्रॉपर्टीचं वर्णन असतं. तर आता इथे मी पर्सेंटेज दाखवलं आहे की व्हॅलिड वक्फ नेम युजर वक्फ बाय यूज जे आहे फक्त 0.08मध्ये नावांचा उल्लेख आहे. 27% याच्यामध्ये पब्लिक ट्रस्ट जे फिसबिल्ला म्हटलंय मी, फक्त 27% जणांमध्ये आहे. वक्फ डीड जी केलेली आहे ती यूजमध्ये फक्त 1% लोकांनी डीड केलेलं आहे. क्रिएशन डेट जी टाकलेली आहे, वक्फ डीड तुम्ही करता तर क्रिएशनची डेट तर असेल ना, कुठल्या तारखेला तुम्ही रजिस्टर करताय, फक्त 26%. सांगायचा हा सगळा मुद्दा, हा सगळा चार्ट काय दाखवतो की कुठेही नोंदी केलेल्या नसतात. युजरचं नाव टाकलेलं नाही आहे, देणाऱ्याचं नाही, घेणाऱ्याचं नाही, तारीख सांगणार नाही, काहीच नाही. तर अशा पद्धतीने पुढे जा.
हे सगळे विवाद, कुठल्या कुठल्या प्रकारचे वाद आहेत हे दिलेलं आहे, की इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे ते किती पर्सेंट आहे, अतिक्रमण किती जागांवर आहे ते दिलेलं आहे जांभळ्या रंगामध्ये, कोर्टामध्ये किती वाद आहेत ते दिलेलं आहे, आणि ट्रिब्युनलमध्ये किती वाद आहेत त्याचा चार्ट दिलेला आहे. हे काय आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी नाही आहे. पुढे जा. टायटल काय आहे? स्टेट वाईज आकडे आहेत सगळे, की प्रॉपर्टीज हॅव्हिंग क्रिएशन डेट. मगाशी आपण सगळ्या स्टेट्समध्ये किती किती प्रॉपर्टीज आहेत हे बघितलं. नोन फिगर्स आपण बघतोय, अननोन फिगर्स आपण बघू शकत नाही. याच्यामध्ये फक्त आपण एक मुद्दा घेतलाय, की डेट्स हा मुद्दा घेतला. तर महाराष्ट्र बघा, महाराष्ट्रातले 0.58 0.58 म्हणजे 1% सुद्धा प्रॉपर्ट्यांची तारीख नोंदवलेली नाही. उत्तर प्रदेशमध्ये ज्या लाखो प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये फक्त 1.16 ठिकाणी तारीख नोंदवली आहे. तुम्हाला भयानकता लक्षात येत असेल, इरेग्युलरिटीज लक्षात येत असतील, म्हणून हे सॅम्पल सांगितलं. पंजाबमध्ये 0 ठिकाणी तारीख नोंदवलेली आहे, तामिळनाडूमध्ये 0.05 ठिकाणी तारीख नोंदवली, इत्यादी. पुढे चल. इथे प्रॉपर्टीज हॅव्हिंग डॉक्युमेंट्स, सबमिटेड डॉक्युमेंट्स कशा कशात आहेत? मगाशी आपण बोललो की कुठल्याही प्रकारचं डीड करायचं असेल तर ही प्रॉपर्टी आधी मी ओन करतो किंवा करते हे तर पाहिजे ना, तर मी दान देणार. ही माझी प्रॉपर्टी आहे हे सिद्ध झालं तरच मला दान करण्याचा अधिकार आहे. म्हणजे काहीतरी डॉक्युमेंट्स लागतील, तर इथे कुठेही डॉक्युमेंट्स नाही हेच लक्षात येईल. पुन्हा आपण जर का उत्तर प्रदेशचं घेतलं तर फक्त 23 ठिकाणी डॉक्युमेंट्स आहेत, आणि ते सुद्धा 23% ते सुद्धा व्हॅलिड डॉक्युमेंट्स असतील असं नाही. कोणीही ते चेक केलेले नाहीत. हे फक्त मी तुम्हाला ओझरतं सांगत चालली आहे, कारण अख्खं सांगायला लागले तर आपल्याला खूप तास लागणार आहेत. पुढे जाऊया. प्रॉपर्टीज विथ वक्फ डीड. महाराष्ट्रामधल्या 32,000 किंवा 36,000 पैकी फक्त 5,000 ठिकाणी डीड केलेलं आहे. नोंदी काही का असे ना, खोट्या, अपूर्ण, इनव्हॅलिड का असे ना, अशा किती केल्या आहेत? 5,600. 36,000 पैकी खोट्या का खोट्या? पण द्या तर, चुकीच्या तर द्या तर नाही. म्हणजे किती कमी प्रमाणात रजिस्ट्रेशन्स आहेत बघा. फार गंभीर लोकेशन, गंभीर. एनलार्ज कर, होत नाही. अच्छा, हे एनलार्ज नाही होते. सस्पेक्टेड लोकेशन्स ही काही उदाहरणादाखल 12 प्रॉपर्टीजच्या मी नोंदी करून आणल्या आहेत, की ज्याच्यामध्ये एक एक प्रॉपर्टी ही 50,000 पेक्षा जास्त एकरची आहे. असा कोण माईचा लाल होता की ज्याच्याकडे 50,000 पेक्षा जास्त एकर जागा होती आणि त्यांनी ती दान केली? उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशमध्ये रुरल एरियामध्ये बहारणपूर या ठिकाणी, मुरादाबाद, हॉरिबल आकडा आहे 70.5 लाख एकर. अर्थात हे रॅन्डम टाकलेत कारण टोटल आकड्याशी पण हे मॅच नाही होते. पुढचा राजस्थानचा आकडा आहे 4.5 लाख एकर, म्हणजे अख्खं गावच्या गाव. मी जेव्हा तामिळनाडूला गेले होते JPCच्या आमच्या बैठकीमध्ये, तेव्हा विरोधी पक्षाचे जे, म्हणजे सगळेच पक्षाचे आम्ही एकत्र JPCमध्ये, लोकसभा आणि राज्यसभेचे काही खासदार मेंबर होतो आणि सर्व पक्षाचे प्रतिनिधित्व होतं त्याच्यामध्ये. तामिळनाडूमधल्या गावातले, एका अख्ख्या गावातले प्रतिनिधी आले होते जे की हिंदू होते. त्यांना तिथे बोलू देऊ नका म्हणून या सगळ्या चांडाळ चौकडीनी खूप मोठ्या प्रमाणात आरडाओरडा केला.
की वक्फच्या आमच्या धार्मिक विषयात यांचा संबंध काय, हे हिंदू आहेत. म्हणलं मग संबंध काय, तर त्यांच्या जागा का घेतल्या तुम्ही? अख्खं गाव जर का वक्फ म्हणून घोषित केलं तर तो बिचारा शेतकरी येणार ना. तो वर्षानुवर्ष त्याच्या कितीतरी पिढ्या त्या ठिकाणी गेल्या आणि कितीतरी पिढ्या तिथे कसतायत आणि त्याला त्याच्या प्रॉपर्टीसाठी इथे येऊ नका म्हणून सांगताय तुम्ही. मी अध्यक्षांना म्हटलं यांना जर येऊ दिलं नाही तर मी पण इथे बसणार नाही, मी चालले परत. आणि मग अध्यक्षांचा तर हेतू होताच की सगळ्यांना बोलू द्यायचं, पण त्यांना बाहेर कोंडून ठेवलं होतं आणि आत येऊ देत नव्हते. असे त्यांचे बाहेरचे सगळे टोपीवाले तिथे दंगा करत होते. मग मी तिथे गेले, त्यांच्या दंग्यामधून त्या लोकांना आत आणलं आणि मग त्यांना बोलू दिलं तर चवताळले होते, त्यांना बोलू देत नव्हते. इतकी जुलूम जबरदस्ती, म्हणजे मला असं वाटायचं एकेका JPCच्या बैठकीला बसल्यावर विष भिनतंय माझ्या अंगामध्ये. ती दिवसभराची बैठक म्हणजे अत्यंत विषारी, शरीरावर, मनावर, बुद्धीवर, आत्म्यावर परिणाम करणारी अशी ती बैठक असायची. असं वाटायचं काय करावं. अशी गावच्या गावं या प्रॉपर्टीच्या, अशा 12 प्रॉपर्टीचा उल्लेख मी इथे फक्त केलाय. अशा कितीतरी प्रॉपर्टीवर वाटेल ते आकडे दिलेले आहेत, वाटेल ते. पुढे जाऊया. मला वाटतं हे स्किप करूया का. ज्या प्रॉपर्टींचा स्क्वेअर फूटमध्ये एरिया नोंदवला आहे असे हे आहे. म्हणजे किती ठिकाणी नोंदवला आहे, किती ठिकाणी नोंदवला नाही, कितीतरी ठिकाणी नोंदवलाच नाही आहे, म्हणून हे आकडे आम्ही काढले होते. पण मला वाटतं की ह्याच्यात नाही गेलं तरी चालणार आहे. पुढे जा. एरियाच नोंदवला नाही किंवा 0 नोंदवला आहे. महाराष्ट्राचा आकडा बघा की फक्त 11.45%, दुसऱ्या कॉलममध्ये दुसरा आहे, वरून दुसरा, फक्त 11% प्रॉपर्टीजवर त्यांनी एरिया किती हे लिहिलंय. 11% प्रॉपर्टीवर. म्हणजे मगाशी आपण बघितलं होतं 0.58 प्रॉपर्टीवर नावं होती. आणखीन काहीतरी असा आकडा होता किरकोळ की ज्याच्यात त्यांनी डीड केलं होतं. आम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्याला फिल्टर लावलाय. आता इथे असं आहे की किती प्रॉपर्टीवर त्यांनी आकडा लिहिलाय. म्हणजे काही ठिकाणी आपण मगाशी बघितलं की वारेमाप आकडे लिहिलेत, 75 लाख एकर, 4 लाख एकर, आणि काही ठिकाणी 0 एकर नोंदवलंय. तुम्ही कसं मोजणार की 11 लाख एकर प्रॉपर्टी आहे का 39 लाख एकर प्रॉपर्टी का किती एकर आहे, कसं मोजणार तुम्ही? कारण इवन दो इट इज रजिस्टर्ड इन वामसी पोर्टल, आकडा लिहिलाय 0 एकर. हां, भयानक प्रकारे. चल पुढे. उत्तर प्रदेशच्या या प्रॉपर्टी आहेत जिथे आकडा 0 लिहिलाय. एनलॅर्ज झालं असतं तर खूप मजा आली असती. हे सगळे उत्तर प्रदेशचे आहेत. 18 आकडे, ओळीनी 18 नावं दिलेत. तुम्हाला कदाचित इथे जवळ बसणाऱ्यांना दिसत असेल. शेवटून 3रा कॉलम बघा, तुम्हाला इथे जवळ बसलेल्यांना दिसत असेल. उत्तर प्रदेशमधली एक मस्जिद आहे, ती कुठंतरी आहे XYZ ठिकाणी. एरिया किती लिहिलाय? 0,000,000. खाली ग्रेवयार्ड आहे दुसरं, म्हणजे कब्रस्तान. आकडा किती आहे? एरिया किती स्क्वेअर फूट, मीटर वगैरे 0 एकर. पुढे असे सगळे ग्रेवयार्ड, मॉस्क किंवा अन्य काही आहेत. 18च्या 18 ठिकाणी आम्हाला असं सापडलं की 0 आकडा लिहिलाय. म्हणजे जागा तर बळकावली आहे पण आकडा दिलेला नाही. जागा त्यांच्या ताब्यात आहे. 0 एकर जागेवर किंवा 0 स्क्वेअर फूट जागेवर मशीद असते का, ग्रेवयार्ड असतं का? फसवणूक आहे. किंवा त्यांच्याकडे त्याचा आकडाच नाही ना, न मोजता ताबा मारलाय, काहीच केलेलं नाहीये. पुढे असू दे, आता ही सिमिलर स्लाइड आहे. पुढे चल. ही पण ॲक्च्युली स्किप केली तरी चालेल. तामिळनाडूमध्ये इतक्या प्रॉपर्टीज आहेत. सगळ्यात वरचा आकडा बघा, मी मगाशी सांगितलं तामिळनाडूमध्ये कधीही मोगलांचं राज्य नव्हतं, तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत. एवढाच हा याचा मुद्दा आहे. इस्लामिक रूल खाली कधीही तामिळनाडू नव्हता, तरीही त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जागा आहेत. आज ज्या प्रॉपर्टीज एकंदरीत देशभरामध्ये वक्फ म्हणून घोषित केल्या आहेत, त्या जर बघितल्या नोंद असलेल्या, तर एका राज्याचा
समजा नागालँड असेल किंवा अन्य कुठलं, तर त्या राज्याच्या सुद्धा आकारापेक्षा जास्त आकार या प्रॉपर्टींचा होऊ शकतो. आता तर नवीन माहितीनुसार कुठलं तरी मोठं राज्य होऊ शकतं, पण एवढ्या सिरियस प्रकारे या जागा हडप केलेल्या आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, परभणी, सगळ्यात डार्क शेड दिली ना हिरवी, पुणे, परभणी, बीड, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वक्फ प्रॉपर्टीज आहेत. आपल्या कित्येक किल्ल्यांवर, म्हणजे किल्ला शिवाजी महाराजांचा आणि वर गेल्यानंतर एखादी तुम्हाला मशीद किंवा काहीतरी दिसतं आणि तिथे लिहिलेलं असतं वक्फ मालमत्ता. अशा कितीतरी जागा आहेत. पुढे जाऊया. पुण्यामध्ये माहीत असलेल्या नोंदीनुसार, पुढचं घे, पुण्यामध्ये 2400 प्रॉपर्टीज, 2454 प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यातल्या 1151 प्रॉपर्टीज या ग्रामीण भागातल्या आहेत आणि 1303 प्रॉपर्टीज या शहरी भागातल्या आहेत. पुढे जाऊया. हे नको घ्यायला. महाराष्ट्राचा बद्दल बोलतोय आपण. देवगिरी प्रांत म्हणजे आता आपण मराठवाडा म्हणतो, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, या सगळ्याची सगळ्यात खालची आकडेवारी तुम्हाला याच्यात दाखवली आहे की वेगवेगळ्या विभागांमध्ये कशा कशा रीतीने जागा वक्फ म्हणून घोषित केल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणात याच्यावर लिटिगेशन आहेत, त्याचे हे आकडे दाखवलेले आहेत. मुंबईमध्ये एक वाजिद सय्यद नावाच्या एका व्यक्तीने मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की माझी स्वतःची जागा मला न विचारता वक्फ केली. बघा, त्यांच्यातलाच बांधव आहे. त्यांनी मला फोन केला आणि आम्ही मग त्याची तक्रार जी आहे ही योग्य ठिकाणी पोहोचवली. त्याचा मला धन्यवादचा मेसेज पण आहे अजूनही माझ्याकडे सेव्ह केलेला. म्हणजे कुणाचीही जागा हडप करताना, बळकावताना जे ते विचार करत नाहीत, त्याच्यामध्ये त्यांच्याही समाजातले काही गरीब लोक कसे पिचले जातात याचं हे उदाहरण आहे मुंबईमध्येच. आणि मग त्यांनी माझी मदत घेतली. पुढे जाऊया. फायनान्शियल मिसकंडक्ट्स. आता हे लोक काय करतात? ही आकडेवारी आहे. आकडेवारीपेक्षा आपण त्यांची मोडस ऑफ ऑपरेंडी बघूया. मध्यंतरी मी एक विषय घेऊन माननीय राजनाथ सिंग साहेब यांच्याकडे गेले. समजा पुणे कंटोन्मेंट हद्द, म्हणजे मी त्यांच्याकडे का गेले सांगते, कारण पुणे कंटोन्मेंट हद्द ही डिफेन्सचा एरिया आहे आणि त्यांच्या मालकीची जागा ही पुणे कंटोन्मेंटच्या ऑपरेशन खाली आहे आणि म्हणून त्यांच्यातर्फे काही जागा या भाड्याने दिल्या जातात. आता भाड्याने दिलेल्या जागेवर अतिक्रमण करायचं, ती जागा आपण मगाशी काय म्हटलं, वक्फचा उद्देश काय आहे? चॅरिटेबल, पायस वगैरे नाही का, रिलिजियस म्हटलं, मगाशी आपण व्याख्या बघितली. हे सोडून कमर्शियल वापर त्याचा. मोठ्या प्रमाणात गाळे बांधलेत, ते भाड्याने दिलेत आणि मुतवल्ली म्हणजे त्याचा जो ऑपरेटर आहे, आपल्याकडे कसं समजा पुजारी किंवा गुरव किंवा अन्य कोणाकडे तरी ती धार्मिक जागा असते, ती मेंटेनन्ससाठी, पूजा अर्चा करायला किंवा वापरण्यासाठी, तिथे त्याचं घरही असतं, हे असतं. तर तशा प्रकारे त्यांचा जो तसा तिथला व्यवस्थापक असतो त्याला मुतवल्ली म्हणतात. त्यांच्या माध्यमातून किंवा वक्फ बोर्डचे जे पदाधिकारी असतात, आयदर स्टेटचे किंवा काउन्सिलचे, हे जे काही पदाधिकारी असतात हे मोठ्या प्रमाणात तिथे भ्रष्टाचार करतात आणि ती जागा कधीही गरिबांच्या उपयोगाला येऊ देत नाहीत. असा सुद्धा माझ्याकडे अभ्यास आहे की किती जागा, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात वक्फ प्रॉपर्टीज आहेत, पण किती जागा या गरिबांच्या, समजा हॉस्पिटल बांधण्यासाठी वापरल्या, गरीब मुसलमानांना त्यांनी मोफत ट्रीटमेंट दिली किंवा कॉलेज काढली आणि मोफत ॲडमिशन दिली, काहीतरी शिकवलं, शहाणं केलं नाही, तर कमर्शियल यूज करायचा आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा. आणि मग भ्रष्टाचार झाला की त्याच्यामध्ये फायनान्शियल मिसकंडक्टच्या केसेस दाखल होतात आणि या त्या केसेसचे हे ते सगळे, आणि हे महाराष्ट्रातले आकडे आहेत, कारण आता आपण महाराष्ट्रावर थोडंसं फोकस करायचं म्हटलं म्हणून. तर 32,000 प्रॉपर्टीजमध्ये सुमारे असे घोटाळे आहेत.
म्हणजे जवळजवळ सगळ्याच. हं, पुढे जाऊया थोडंसं. काय झालं? हं, नाही अर्धवट झालं. इकडची स्लाईड दिसत नाही. हां नाही. हां, आता ही अशी एक प्रॉपर्टी आहे. डाव्या बाजूला थांब थांब थांब. फॉन्ट मोठा कसा करायचा ते सांगा त्यांना. याला टच होतोय का? हे तू पूर्ण दाखव ना. कसं चेंज होईल? आता दिसलं ना. हां बस बस बस. हां बरं ही दाखव, चालेल ना, जालनाची दाखव. ही एक प्रॉपर्टी आहे. ही एका हिंदू व्यक्तीची प्रॉपर्टी आहे. डाव्या बाजूला जे दिसतंय, एक उभी रेख दिसते ना मध्ये काळी, त्याच्या डाव्या बाजूला जी आहे ती आपलं प्रॉपर्टी कार्ड आहे. आणि उजव्या बाजूला दिसतंय ते वामसी पोर्टलवरचं त्यांचं वक्फचं प्रॉपर्टी कार्ड आहे. सेम प्रॉपर्टी जी एका हिंदू व्यक्तीची आहे, ही तिथे वक्फ म्हणून दाखवली आहे. आणि तुम्हाला जी आधीची अर्धी स्लाईड दिसते तिथे का दिसत नाही माहिती नाही. इथे सुद्धा समस्त मांग कामगार इथे दिलेले आणि तिथे एक देऊळ आहे महादेवाचं, हे वक्फ म्हणून घोषित केलं आहे. म्हणजे दोन्ही आम्ही कंपॅरिझन दाखवलं तुम्हाला की सेम प्रॉपर्टी, सेम सर्वे नंबर, सेम गाव. आणि ती प्रॉपर्टी एकीकडे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या प्रॉपर्टी कार्डमध्ये दिसतीये आणि ती तिकडे त्यांच्या पोर्टलवर दिसते. म्हणजे आपली जागा त्यांनी बळकावल्याचा हा पुरावा. पुढे घे, पुढे घे, पुढे घे. हां, आता हे एनलार्ज नाही होत. तुमचा ऑपरेटर पाहिजे होता तर ते सोपं गेलं असतं आम्हाला. पण मला आणि त्यामुळे मला पॉइंटर पण इतकं लांब येते. वामसी पोर्टलवर कशा रीतीने नोंद केली जाते. मगाशी आपण खूप फिगर्स बघितल्या की नावं ज्यांनी दान केलं त्याचं नाव, तारखा बिरखा काही टाकतात का. तर आता इथे बघा, एक्झाम्पल ऑफ वक्फ रिपोर्ट कार्ड वामसी पोर्टल. वक्फ क्लासिफिकेशन आहे सुन्नी, म्हणजे सुन्नी शिया आपल्याला माहिती आहेत, आपल्याला काही घेणं देणं नाही, आपल्यासाठी सगळे सारखेच आहेत. वक्फ टाईप, टाईप दिलाय यूज, वक्फ बाय यूज. टाईप आपण मगाशी बघितलं वेगवेगळ्या टाईप्स की वक्फ बाय डेडिकेशन, मग ते प्रायव्हेट फॅमिली ट्रस्ट असेल किंवा पब्लिक ट्रस्ट असेल, किंवा बाय यूज म्हणजे आम्ही नमाज पडलो म्हणून आमची झाली, तसं बाय यूज आहे हे. आणि जिथे जिथे मी हिरवा डॉट केलाय ना, इथेही तुम्हाला दिसत असेल किंवा इथे जवळ बसलेल्यांना दिसेल, जिथे जिथे हिरवा डॉट केलाय तिथे तिथे ब्लँक ठेवलंय. उदाहरणार्थ वाकिफचं नेम, वाकिफ म्हणजे काय, जो दान देतो त्याचं नाव, वाकिफचं नाव ब्लँक. त्याचं UIDचा नंबर ब्लँक, ॲड्रेस ब्लँक, रजिस्ट्रेशन डेट ब्लँक, डेट ऑफ क्रिएशन ऑफ वक्फ ब्लँक, खाता नंबर ब्लँक, एस्टिमेटेड व्हॅल्यू 0, प्रॉपर्टीच्या बाउंड्रीज ब्लँक, प्रॉपर्टीचे स्पेसिफिकेशन्स ब्लँक, इन्स्पेक्शन डन नो, प्रॉपर्टी GPS नॉट रजिस्टर्ड, म्हणजे काहीच नाही. ह्याच्यामध्ये त्यांनी असू दे, आता असू दे, त्याचा इसेन्स जातोय लोकांपर्यंत की त्याचा सेन्स येईल, म्हणजे जे काय असेल ते. आता वेळ टळून गेली, तर निम्म्यापेक्षा जास्त झालं आपलं कव्हर. सांगायचा मुद्दा की वामसी पोर्टलवर तुम्ही जेव्हा ही प्रॉपर्टी सर्च करायला जाता, ही तर दिलेली आहे प्रॉपर्टी, पण देणाऱ्याचं नाव नाही, तारीख नाही, प्रॉपर्टीच्या बाउंड्रीज नाहीत, कोणी इन्स्पेक्शन केलं आहे का तर नाही, आम्ही काही सांगणार नाही आणि प्रॉपर्टी तुम्हाला देणार नाही. प्रॉपर्टी कोणाची आहे? आमच्या तीर्थरूपांची. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आमची प्रॉपर्टी आहे आणि आम्ही ती घेतली. कारण कोणे एकेकाळी या देशामध्ये असा कायदा होता की त्या कायद्यानुसार आम्हाला हा अधिकार दिला गेला आहे. हे काही नाही, हे आमचे अध्यक्ष आहेत जगदंबिका पाल, आणि आमच्या JPCच्या बैठका, आणि मध्ये जे दिसत आहेत मधल्या फोटोमधले ते किरण रिजिजू.
आपल्याला सरकारसाठी टाळ्या वाजवायला पाहिजेत की पहिल्यांदा अल्पसंख्याक मंत्री हे बौद्ध समाजाचे आहेत, मुसलमान नाहीत. असे किरणजी रिजिजू. माझ्यासाठी एक चांगला अभिमानाचा क्षण असा की मी या सगळ्या मुद्द्यावर काम करू शकले. मला माझ्या पक्षाने ही काम करण्याची संधी दिली आणि त्याच्यामुळे मला खूप छान काम करता आलं, अभ्यास करता आला. आपण पुढे जाऊया. आमच्या बैठका कशा कशा झाल्या, किती झाल्या, केव्हा सुरू झालं, किती स्टेट्समध्ये आम्ही गेलो, किती लोकांचे आवेदनं प्राप्त झाली. बघा तुम्ही, जवळजवळ 1,00,000 आम्हाला निवेदन आलेली आहेत. 97 लाख 1,00,000 काय म्हणते 97,27,000 त्याच्याही पुढे. पण एवढी पत्र, मेल, डॉक्युमेंट्स हे प्राप्त झाले. पुढे जाऊ. फायनली आमच्या बैठका संपल्या. अरे फार पुढे गेला, काय करतोय, काय करत. बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. फायनली हा 3 एप्रिल या दिवशी कायदा पास झाला. दोन्ही सभागृहामध्ये वेगवेगळ्या दिवशी झाला आणि अतिशय चांगल्या बहुमताने हा कायदा पास झाला. त्याच्यावर राष्ट्रपती मॅडमची पण मोहर लागली आणि त्याची अधिसूचना निघाली. आपण मगाशी बघितलं की कायदा कशासाठी हवा होता आपल्याला, कारण की एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणात इररेग्युलरिटीज होत्या आणि म्हणून देशामध्ये असलेल्या सरकारला असं वाटलं की यामध्ये कुठेतरी नियोजित नोंदी करण्याची एक सिस्टीम असली पाहिजे. म्हणून याच्यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्याचा उद्देश काय, तर मालमत्तांच्या व्यवस्थापनात सुधारणा करणे. मगाशी आपण म्हटलं की मिसकंडक्ट, फायनान्शियल मिसमॅनेजमेंट किंवा करप्शन असं होऊ नये, त्याच्यात सुधारणा करणे. अधिकारांचा गैरवापर टाळणे, म्हणजे वक्फ बोर्डला किंवा ट्रिब्युनलला जे अति अधिकार दिले गेले होते त्या अधिकारांच्या गैरवापरामुळे जे काही भरमसाठ जागा लुटल्या ते होऊ नये, हा दुसरा उद्देश. सरकारी मालमत्तांचं संरक्षण. सुरत महानगरपालिका सरकारी मालमत्तांचं उदाहरण सांगते. सुरत महानगरपालिकेची अख्खी इमारत आणि ती प्रॉपर्टी वक्फ म्हणून घोषित केली होती, पण सरकारी मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करता येत नाही आणि मग ती सोडवली गेली. मुस्लिम समाजातील गरिबांना आणि महिलांना त्यांचे हक्क मिळवून देणे या उद्दिष्टासाठी हा कायदा आणलेला आहे. यानंतर मग या कायद्यामध्ये तुम्ही म्हणता की सुधारणा करायची म्हणजे नक्की काय करायचं. तर आता इथून पुढे कोणालाही जर असं वाटलं की ही प्रॉपर्टी वक्फ म्हणून मला नोंदवायची आहे, तर त्याला काय करावं लागेल, तर प्रत्येक वक्फ प्रॉपर्टीची नोंदणी करावी लागेल पोर्टलवर. ती नोंदणी करताना दान देणाऱ्याचं वाकिफचं नाव लिहावं लागेल. भले तुम्हाला असं वाटलं की XYZ हिंदूंनी मला दान केली आहे, म्हणजे आता खरं तर आपण त्याच्यासाठी नियम आणला आहे, पण त्याला आता क्वेश्चनेबल झाला आहे तो. पण इन केस जो निर्णय होईल तो शेवटी कोर्टाचा निर्णय असेल, पण कोणीही दान दिलं तरी त्याचं नाव तुम्हाला लिहावं लागेल, त्याची तारीख सांगावं लागेल, त्याचा एरिया किती सांगावं लागेल आणि सीमारेषा सांगाव्या लागतील. याची सगळी तपासणी केली जाईल आणि तपासणी केल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांना जर असं वाटलं की येस हे सगळे डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहेत, मग अशी आपण बघितलं की कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट्स नाहीत किंवा डॉक्युमेंट्सच नाहीत, असे कितीतरी % एरिया होते, तर हे सगळे डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहेत याची शहानिशा केल्यानंतर त्याची गॅझेटमध्ये नोंद होईल. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की म्हणजे वक्फ देणारी व्यक्ती ही जागेची कायदेशीर मालक असली पाहिजे, हे त्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हटलं गेलंय. मगाशी मी तुम्हाला एक फायनान्शियल मिसकंडक्ट
उदाहरण सांगितलं. आमच्या JPCमध्ये एक अनवर मणिपडी नावाची व्यक्ती आली होती, जी त्या ठिकाणी मायनॉरिटी कमिशनची अध्यक्ष एकेकाळी होती आणि त्याचबरोबर कर्नाटक वक्फ बोर्डमध्ये सुद्धा त्यांनी त्या वक्फ बोर्डची प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अशा व्यक्तींनी आम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स असे दिले की जेवढ्या प्रॉपर्टीज कर्नाटकमध्ये वक्फ म्हणून नोंदवल्या गेल्या आहेत त्या ठिकाणी 2,30,000 करोडचा घोटाळा झालेला आहे. ही एक हायली एज्युकेटेड अभ्यासू कमिशनची अध्यक्ष असलेली व्यक्ती सांगतेय आणि कर्नाटकमध्ये सरकार आपलं नाही आणि त्या सरकारला सबमिट त्यांनी हा सगळा अहवाल केला तर त्यांनी तो ॲक्सेप्टसुद्धा करायला नकार दिला. ज्या वेळेला ही व्यक्ती आमच्या JPC समोर आली तर भांडाभांडी झाली, वाद झाले, मध्ये उतरून दंगा केला. तुम्ही ऐकलं असेल की पश्चिम बंगालचे खासदार आदरणीय ममतांच्या आशीर्वादांनी आलेले कल्याण बॅनर्जी यांनी पाण्याची भरलेली बाटली, तुम्ही ती न्यूज नक्की ऐकली असेल, पाण्याची भरलेली बाटली फेकून मारली अध्यक्षांच्या दिशेने की ह्यांना इथे बोलू द्यायचं नाही. म्हणजे कोणी वक्फ कमिटीमध्ये यायचं आणि कोणी बोलायचं हे सुद्धा त्यांनीच ठरवलं आणि त्याच्यानुसार ते रूल करू इच्छित होते. पण अर्थात आम्ही यांचं संपूर्ण बोलणं ऐकलं, हे डॉक्युमेंट्स रजिस्टर करून घेतले, त्याच्या नोंदी घेतल्या आणि ह्याच्यामध्ये काँग्रेसच्या एका मोठ्या वरिष्ठ नेत्याचं नाव आहे आणि म्हणून त्यांचा तो दंगा चालला होता. राज्यसभेमध्ये जे ऑपोजिशनचे लीडर आहेत, ज्यांचं घर त्या काळामध्ये मुसलमानांनी पेटवलं, त्यांच्या लोकांना मारलं आणि RSSच्या लोकांनी त्यांना वाचवलं, तरी सुद्धा आज ते असं म्हणतात की तुम्ही नमाज सुद्धा पढत असाल आणि समोर RSSचा माणूस दिसला किंवा भारतीय जनता पार्टीचा माणूस दिसला तर तुम्ही नमाज अर्धवट सोडून उठा आणि त्याला मारा. असं म्हणणारी व्यक्ती की त्यांच्या कुटुंबाला खरं तर RSSच्या लोकांनी वाचवलं, ती व्यक्ती या घोटाळ्यामध्ये. मोठ्या मोठ्या जागा बळकावल्यात, पेट्रोल पंप केलेत, मोठे मोठे मॉल केलेत, 5 स्टार हॉटेल्स केली आहेत. आणि याच्याविषयी जेव्हा या व्यक्तीने सांगितलं की अरे वक्फ याच्यासाठी नाही आहे, वक्फ कशासाठी आहे, धार्मिक कारणासाठी आहे, चॅरिटीसाठी आहे, धर्मादाय कामं करा, पण नाही, यांना याचा मलिदा खायचा आहे. आणि म्हणून अशा सगळ्या मिसकंडक्टसाठी म्हणून हा कायदा आलेला आहे. दुसरं एक उदाहरण तुम्हाला मी त्यांच्या लोकांची उदाहरण देते. मग अशी सुद्धा ते एका मुलाचं उदाहरण दिलं, तो त्यांच्या समाजातला होता, मुंबईतला अनवरजी पण त्यांच्या समाजातले. आता हा माझा भाऊ आहे, हा दिल्लीमध्ये आम्ही कायम भेटतो वेगवेगळ्या मुद्द्यांवर. डॉक्टर फैयाज अहमद फैज, OBC समाजाचे, पसमंदा समाजाचे, त्यांनी तिथं येऊन भाषण केलं. त्यांना सुद्धा हाकलून दिलं होतं. आम्ही त्यांना बसायला योग्य वातावरण तयार केलं भांडून. त्यांनी त्यांच्या लोकांना सुचवलं कि ये देश कुरान और हदीस से नहीं संविधान से चलता है. तुमच्या कुराण आणि हदीस मधल्या गोष्टी आम्हाला सांगू नका, आम्हाला काय फायदा झाला एका तरी वक्फच्या प्रॉपर्टीचा. आजपर्यंत मी शिकलो, मी डॉक्टर झालो, ते म्हणतायत ना, मी डॉक्टर झालो, तुमच्या कुठल्या वक्फच्या प्रॉपर्टीचा मला फायदा झाला, तुम्ही कुठला 1 रुपया आम्हाला दिला, मी गरीब समाजात येतोय तर तुम्ही माझ्यासाठी काय केलं. आणि तुमच्या हदीस आणि कुराणमुळे काही देश चालणार नाहीये, कायद्याने चाला तुम्ही म्हणून, आणि आम्ही सपोर्ट करतो असं म्हणणारे सुद्धा त्यांच्या समाजातले काही लोक आले. त्याचं हे उदाहरण मुद्दाम तुम्हाला मी सांगते, डॉक्टर फैयाज अहमद फैज. आता हा कायदा जो आहे, या कायद्यामध्ये आपण मुस्लिम समाजातल्या महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काही तरतुदी केल्या आहेत. एक तर या समाजातल्या महिलांना त्या बोर्डावर त्यांचा सहभाग असावा. बोर्डामध्ये सगळेचे सगळे पुरुष असतील तर वक्फ घोषित करताना, आपण मगाशी फॅमिली वक्फचा उल्लेख केला, किंवा एखादी प्रॉपर्टी एखाद्याच्या मृत्यूनंतर डायरेक्ट वक्फ म्हणून तुम्ही तुमच्याकडे घेऊ नका. त्यांची मुलं बाळं आहेत, तिचा त्याच्यावर हक्क आहे, तिच्या नवऱ्याने मिळवलेल्या, समजा मुस्लिम समाजातल्या एखाद्या व्यक्तीची प्रॉपर्टी आहे,
त्या प्रॉपर्टीवर हक्क कोणाचा? त्यांच्या पत्नीचा, मुलांचा. तिचं संरक्षण करण्यासाठी याच्यामध्ये तरतुदी केल्या. आणि अशा महिलांचा सुद्धा समावेश, तिचं प्रतिनिधित्व असावं यासाठी म्हणून आपण कायद्यामध्ये बदल केलेला आहे. हा बदल विरोध करण्यासारखा आहे का सांगा? मगाचा मुद्दा जो आपला होता की नाव सांगा, गाव सांगा, एरिया सांगा, डेट सांगा, ह्याच्यात काही विरोध करण्यासारखं आहे का सांगा? नाही. एक एक मुद्दा मी सांगते, कशातही विरोध करण्यासारखं काही नाही. का त्यांनी रान उठवलं मला माहिती नाही. त्यामुळे महिलांच्या उत्तराधिकाऱ्यांची चर्चा म्हणजे पतीच्या निधनानंतर त्यांच्या होतं असं की तिला डावलून अख्खीच्या अख्खी प्रॉपर्टी ही घोषित केली जाते आणि त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं. असं होऊ नये म्हणून ते केलं की बोर्डाने तिला बेदखल करून ताबा मारायचा नाही. पुढे वक्फ बाय युजर, मगाशी आपण बघितलं वक्फ बाय युजर की आम्ही वापरतो म्हणून आम्ही वापरत राहणार. तर जिथे जिथे तुम्ही वापरता ती जागा तुमची नाही, आमची आहे असं सांगणारे लोक आहेत, त्या त्या ठिकाणी वाद निर्माण आहेत, त्या सगळ्या वादग्रस्त प्रॉपर्टीवर पुन्हा हिअरिंग होणार. आणि जिथे वाद नाहीत, वादग्रस्त नसलेली आणि सरकारी नसलेली अशी नोंदणीकृत वक्फ प्रॉपर्टी ही वक्फ बाय युजर असली तरी आम्ही ती कंटिन्यू करू. काय असली तरी, वक्फ बाय युजर असली तरी, पण काय अटी पाहिजेत? वाद नकोत, कोणीही क्लेम करता कामा नये की प्रॉपर्टी माझी होती असं. आणि सरकारची प्रॉपर्टी नको. त्यामुळे सरकारची नको आणि ओरिजिनल व्यक्ती तिथे आहे आणि तो सांगतोय माझी अशी नसलेली कुठली वक्फ बाय युजर असेल तर त्याच्यात वाद सरकारसुद्धा निर्माण करणार नाही. पुढे या जागांची 6 महिन्यामध्ये नोंदणी करणं आवश्यक आहे. आणि ट्रिब्युनलच्या केसेसला लिमिटेशन ॲक्ट म्हणजे किती दिवसात तुम्ही निर्णय द्याल याच्यासाठी म्हणून लागू आहे. पुढे घे. आता सरकारी जागा आणि प्रामुख्याने पुरातत्व विभागाच्या जागा यांना हायलाईट केलंय. देशभरातल्या 256 आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या जागा आहेत, ASIच्या जागा आहेत की ज्या वक्फनी आमच्या जागा म्हणून सांगितल्या, क्लेम केल्या. त्याच्यामध्ये दिल्लीतल्या 75 आहेत, उत्तर प्रदेशमधल्या, गुजरात, महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक जागा आहेत. त्या जर का ASIच्या आहेत तर त्या वक्फ म्हणून लेबल लागलं असेल तरी त्या काढल्या जातील असं कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. कारण ते देशाचे हेरिटेज आहे, ते एका व्यक्तीचं नाही. मगाशी मी सांगितलं तसं तसं म्हणायला गेलं तर मग शनिवारवाडा देशाचा आहे, वेगवेगळे गड किल्ले देशाचे आहेत, राज्याचे, देशाचे, ते काही त्या वैयक्तिक किंवा कुठल्या विशिष्ट धर्माचे असू शकत नाहीत. हे तेच आहे साधारण. पुढे चल, हेही साधारण तेच आहे. अनलॉफुल क्लेम्स नको. पुढे जा. ट्रिब्युनलचा निर्णय, आधीच्या कायद्यानुसार ट्रिब्युनलचा निर्णय हा अंतिम मानला जात होता, पण आता ट्रिब्युनलचा निर्णय अंतिम नाही, त्याच्यावर दाद मागता येणारे हायकोर्टामध्ये. त्यामुळे 90 दिवसाच्या आत ट्रिब्युनलला दिलेला निर्णय जर का त्या ओनरला किंवा जो कोणी व्यक्ती आहे त्याला जर मान्य झाला नाही तर ती व्यक्ती 90 दिवसाच्या आत, 90 दिवसाचा कायदा हा हायकोर्टाचाच कायदा आहे पण तो आत्तापर्यंत लागू नव्हता. हा हायकोर्टाचा कायदा तो या नियमानुसार लागू झालेला आहे. काहीच ऑब्जेक्शन घेण्यासारखं याच्यामध्ये खरं तर नाही आहे, तरी ऑब्जेक्शन उपस्थित केलं गेलं. पुढचा मुद्दा ज्याच्यात त्याला फार महत्त्वाचा ऑब्जेक्शन त्यांना वाटतंय ते म्हणजे या वक्फच्या परिषदेमध्ये हे वैधानिक बोर्ड आहे म्हणून याच्यामध्ये 2 बिगर मुस्लिम सदस्यांचा समावेश असावा अशी आमच्या JPCनी शिफारस केली आणि ती मान्य झाली. आनंदाची गोष्ट म्हणजे ही शिफारस मीच केली आणि माझीच ही उपसूचना होती. तर आता याच्यात त्यांचा विरोध काय आहे आणि तुम्हाला मी राज्यसभेतलं भाषण केलेलं तेही आठवत असेल तर. वेळ फार कमी पडला, अजून खूप बोलायचं होतं मला तिथे, पण तिथे मी ओझरता थोडासा असा उल्लेख केला आहे की तुम्ही मंदिराच्या एका ट्रस्टची आणि अख्ख्या त्या स्टेटच्या बोर्डाची, वक्फ बोर्डाची तुलना कशी करता. एक मंदिर हे एका मशिदीशी इक्विव्हॅलंट असू शकतं तुलना करायची तर,
तुमच्या मशिदीच्या कमिटीवर कोणीच हिंदू नाही आहे. जिथे जिथे कुठे मशिदी, दर्गे, अमुक तमुक जे जे काही आहेत वेगवेगळी त्यांची देवस्थानं, तिथे कुठेही आपण आहोत का? नाही. ते म्हणतात तुमच्या विठ्ठलाच्या ह्याच्यात आम्ही आहोत का, तुमच्या ह्याच्यात आम्ही आहोत का, वगैरे वगैरे. तो एक सिंगल मंदिराचा ट्रस्ट आहे. त्याची तुलना जसं आता आपण धर्मादाय आयुक्तांचं ऑफिस, आता धर्मादाय आयुक्त जे आहेत किंवा त्यांच्या ऑफिसमधले जे वेगवेगळ्या ऑफिसर्स असतील, ते कुठल्या धर्माचे आहेत आपल्याला कसं कळणार? किंवा त्याच्यावर आधारित थोडी आपण त्यांची नेमणूक करतो का? करतो का? नाही करत. तसंच हे बोर्ड आहे, वक्फचं जे बोर्ड आहे हे आपल्या धर्मादाय आयुक्त कार्यालय हे मॉनिटर करतं ना, तुमची लँड, तुमचा ट्रस्ट योग्य पद्धतीने काम करतोय का, आर्थिक घोटाळे तर नाहीत ना, कुठं काही इरेग्युलरिटीज तर नाहीत ना, ट्रस्टीज बदलले, अमकं झालं, आणखीन काय झालं, त्याचे जे जे काही नियम असतील ते सगळे व्यवस्थित चालतात ना, हे बघणारं बोर्ड आहे ते. तसंच तुमचं हे बोर्ड आहे. तिथे कोणी असू शकतं. तिथे तुम्ही असा कसा आग्रह धरता की फक्त तुमचे आमचेच लोक लागतील? आमचं समजा इथे कुठलं राम मंदिर असेल तर त्याच्यावर आमचे हिंदू लोक असतील, तसं तुमच्या कुठल्याही मशिदीवर तुमचे माणसं असतील, आम्हाला तिथे यायचं पण नाही आहे. कळलं? तुम्हाला लगेच कळलं, मग त्यांना का नाही कळत? तर त्यांना कळलंय, पण मुद्दाम त्यांना कळलं नाही असं नाही. म्हणून मी त्याच्यात भाषणात पण तो शब्द वापरला होता मराठीमध्ये, की मराठीमध्ये असं म्हणतात की वेड घेऊन पेडगावला जाणं. त्यांना स्वतः वेड घेऊन पेडगावला जायचंच आहे किंवा त्यांना इतरांना मिसगाईड करायचं आहे. जे लोक वाचत नाहीत, अभ्यास करत नाहीत, डोकं वापरायचं नाही, त्यांना दुसऱ्याच्या चमच्यानी दूध प्यायचंय, एकत्र व्हायचंय, त्यांना जमा व्हायचंय तिथे जंतर मंतरपाशी एकत्र दंगा करायला. मग त्यांना काय लागतं? अर्धवट माहिती आणि भडकाऊ भाषणं. त्यामुळे तुमच्या पांडुरंगाच्या मंदिरावर कोणी मुसलमान असेल तर आमच्या याच्यावर कोणी हिंदू ठेवा, ही कंपॅरिझन होऊ शकत नाही. आम्हाला तुमच्या कुठल्याही मस्जिदीच्या ट्रस्टवर यायचं नाही आणि तसं काही प्रावधान केलेलं नाही. बोर्डावर वक्फचं जे बोर्ड आहे, महाराष्ट्राचं गव्हर्निंग काउन्सिल आहे ते, की तुमच्या लँडचे जे डिस्प्यूट्स आहेत, तुम्ही पाटील यांची जागा घेणार, अगरवाल यांची जागा घेणार, आणखीन जाधवची घेणार, कांबळेंची घेणार, आणखीन कोणाची घेणार, तर मग आमचे लोक नकोत का? आणखी ती 2, 11 मध्ये 2, तिथं आम्ही मायनॉरिटीत आहोत, पण आमचं काही तर प्रतिनिधित्व पाहिजे. आणि ते सुद्धा धार्मिक नाही. हा लँडचा विषय, हा धार्मिक विषय नाही. हे ट्रस्ट ज्या लँडवर आहेत त्याच्याशी संबंधित डिस्प्यूट्स त्या बोर्डाकडे जातात. म्हणून हा लँडचा विषय, हा धार्मिक विषय नाही, हा मिसगाईड करायचा विषय नाही, तरी पण केला गेला. असो, पुढे जाऊया. तर आता ह्याची कमिटी कशी कशी असणार याचं सगळं वर्णन होतं, पण आपल्याला काय त्याच्यात एवढ्या डिटेलमध्ये जायचं नाही आहे. आपण फक्त मगाशी म्हटलं तसं की महिला असतील, त्याच्यामध्ये बोहरा समाजाचे लोक असतील, नंतर ओबीसी समाजाला न्याय देण्यात येईल असं वगैरे म्हटलं होतं. त्याच्या सगळी कमिटी कशी असावी याच्या गाईडलाईन्स होत्या. आगाखानी आणि बोहरा समाजातल्या मोठ्या वर्गाला त्यांच्या जागा मात्र घेतल्या जातात, पण ट्रस्टवर प्रमुख म्हणून सुन्नी शिया हेच लावलं जातं. तर त्यांच्यात सुद्धा त्यांचं प्रतिनिधित्व, कारण ह्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात मालमत्ता असतात, पण ओनरशिप मात्र देण्यापासून त्यांना दूर ठेवलं जातं आणि म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी हे केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या मुस्लिम विश्वस्त संस्था, ज्या प्रायव्हेट संस्था असतील, त्या विश्वस्त कायद्यानुसार ट्रस्टी ओनरशिपचे जे नियम आहेत ते नियम या संस्थांना सुद्धा लागू व्हावेत, अशा प्रकारे इथे प्रावधान केलेलं आहे. झालं, थोडंच राहिलं आपल्याला. आदिवासी समाजातल्या प्रामुख्याने महिलांमध्ये असं आढळलं की आदिवासी लोकांकडे खूप मोठ्या प्रमाणात जागा असतात. डोंगरदऱ्यातल्या छान जागा, लोकेशन्स, एकरातल्या मोठ्या संख्येने जागा ह्या समाजाकडे असू शकतात. तर त्यांच्यातल्या मुलींशी लग्न करायचं आणि त्या मुलीची जागा स्वतःची म्हणून दाखवायची आणि नंतर ती जागा वक्फ म्हणून दाखवायची. तर तिच्याशी लग्न केलं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारच्या जमिनीवर त्या समाजाचाच आणि त्या मुलीचाच हक्क राहील. ती जागा वक्फ म्हणून घोषित करता येणार
नाही. आणि त्यामुळे काय होईल, आदिवासी समाजातल्या गोरगरीब समाजातल्या मुलींना फसवणं जे आहे हे थांबेल किंवा जागांचा जो जिहाद चालतो तोही थांबेल. त्याच्यामुळे हा कायदा आपण केला की त्या आदिवासी महिलांच्या जमिनीचं संरक्षण त्या निमित्ताने व्हावं. त्याचबरोबर पुढे कसा कायदा आपण आणलाय की ते आता म्हणतात ना की तुम्ही XYZ व्यक्तीनी काल मुस्लिम धर्म स्वीकारला आणि आज मला जागा वक्फ म्हणून दान दिली. सगळंच खोटं. कायदा त्याच्यामुळे आपण असा आणला की ती व्यक्ती 5 वर्ष, अर्थात ह्याला चॅलेंज झालेलं आहे, हा टिकेल का नाही टिकेल मी आत्ता काही सांगू शकत नाही. पण आम्ही जो अभ्यास केला आणि जो काही शिफारस केली त्याच्यानुसार हा कायदा जो काही झाला तो असा झाला की ती व्यक्ती 5 वर्ष पूर्वी जर का धर्मांतर करून स्वेच्छेने जर का मुस्लिम झाली असेल आणि तशी ती दिसत असेल, म्हणजे गपचूप मी तेव्हाच झालो होतो मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी असं नाही, आम्हाला दिसले का तुम्ही त्यांच्या धर्माचं पालन करताना, दृष्टोत्पत्तीचं शब्द दिलाय. 5 वर्षापूर्वी जर एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केलं स्वकुशीनी आणि ते इतर समाजाला जाणवलं आणि मग 5 वर्षानंतर जर त्यांनी आम्हाला असं दाखवलं की जागा ही तुम्हाला दिलेली आहे, तर आम्ही ते मान्य करू, अन्यथा नाही. म्हणजे अचानक कोणीतरी डिक्लेअर करेल की यांनी मला दिलं. मुळात आपण द्यायचं तर आपल्या धर्माच्या देवस्थानांना देऊ ना, त्यांना कशाला देऊ? आपल्याला फार ऑब्जेक्शन्स आहेत त्यांच्या सगळ्या एकंदरीत कार्यशैलीबद्दल. म्हणून आता ही शेवटचीच आहे, ऑलमोस्ट नाही शेवटचीच आहे स्लाईड ही. तर आता क्रम कसा राहील त्याचा हा आम्ही चार्ट फ्लो एक बनवलाय असा की समजा एखादं वक्फ क्रिएट झालं म्हणजे आज ते म्हणतात की ही जागा वक्फ म्हणून मिळाली आहे, तर ते वक्फ बोर्डाकडे त्याची नोंद पाठवली जाईल. बोर्डाकडे पाठवल्यानंतर कलेक्टर, म्हणजे काही ठिकाणी त्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणतात, किंवा अबाऊ दॅट रँक यांच्याकडे त्याचं नोटिफिकेशन जाणं हे आवश्यक आहे. म्हणजे त्याची नोंद जी आहे ही करण्यासाठी म्हणून त्यांना इन्फॉर्मेशन दिली जाईल. कोणाला? त्या जिल्ह्यातल्या ती वक्फ प्रॉपर्टी जिथे क्रिएट झाली असा दावा होतोय त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्याची इन्फॉर्मेशन दिली जाईल. मग जिल्हाधिकारी काय करतील? त्याचं व्हेरिफिकेशन करतील. व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्याचा सर्वे केला जाईल वेगवेगळ्या पद्धतीने, कारण लँड रेकॉर्ड्सच्या सर्वेचे अधिकार त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्याला दिलेले असतात आणि त्यामुळे त्याचा सर्वे केला जाईल. आणि उजवीकडे लिहिलंय त्याप्रमाणे जर ते ॲग्री झाले डॉक्युमेंट्स तपासता, तर ते जर ॲग्री झाले असतील तर वक्फ बोर्डाला सांगितलं जाईल की येस तुम्ही याची वक्फ म्हणून नोंदणी करा आणि मग त्याचं रजिस्ट्रेशन होईल. आणि जर का वेगळी फाइंडिंग्स, डिफरंट फाइंडिंग्स, वेगळं काही तथ्य सापडली तर ते रिजेक्ट करण्याचा अधिकार हा त्या लेवलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला देण्यात आलेला आहे. ही एक अतिशय चांगली बाजू आपण त्या याच्यामध्ये घेतली आहे. बरं, आता तिकडे रजिस्टर झालं, ॲग्री झाले म्हणून त्यांनी रजिस्टर करायला सांगितलं. पण रजिस्टर करायला सांगितलं, रजिस्टर झालं आणि कालांतराने एखाद्या व्यक्तीला लक्षात आलं की अरे माझी प्रॉपर्टी होती, 1-6 महिन्यांनी लक्षात आलं माझी प्रॉपर्टी होती, तर ते नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतात आणि मग तो विषय पुन्हा रिओपन होऊ शकतो. त्यांना अधिकार दिलेत की 2 वर्षाच्या आत ॲग्रीव्ड व्यक्ती जी आहे त्यांनी तक्रार नोंदवायची आहे. आणि मग ही तक्रार जी आहे याच्यावर पुन्हा चर्चा होऊन मान्य झालं तर मग म्युटेशन होईल. समजा हो वक्फचीच जागा आहे आणि मान्य झालं म्हणून म्युटेशन होईल आणि गॅझेटमध्ये नोंद होईल. पण तक्रारीमध्ये तथ्य आढळलं तर ट्रिब्युनलकडे ही तक्रार जी आहे याच्यावर निर्णय घेण्यासाठी हिअरिंग्ज होतील. ट्रिब्युनलचा जो निर्णय होईल त्याच्यानुसार पुन्हा 2 मुद्दे होतील, आयदर ते मान्य होईल किंवा अमान्य होईल. ट्रिब्युनलचा निर्णय जो आत्तापर्यंत मान्य होता किंवा तोच ग्राह्य धरला जायचा, आता या ठिकाणी ट्रिब्युनलचा निर्णय जर पटला नाही तर त्या व्यक्तीला 90 दिवसाच्या आत कोर्टामध्ये सुद्धा जाता येईल. आणि अशा विविध पद्धतीने आता डायरेक्ट वक्फ नोंदवण्यापासून
ठिकठिकाणी जे गोंधळ चालायचे त्याला ठिकठिकाणी न्यायाचा ॲक्सेस उपलब्ध करून दिलेला आहे. अशा पद्धतीने हा कायदा आपण आणला. या कायद्यातला एकही मुद्दा हा कोणाला दुखवण्याचा नाही. त्यांनी जे उठवलं की तुम्ही मशिदी आणि या सगळ्या जागा बळकावतील, मगाशीच सांगितलं की जिथे वाद नाहीत आणि जिथे सरकारी जागा नाहीत अशा मशिदी तुम्हाला लखलाभ आम्ही त्या बळकावणार, प्रश्नच येत नाही बळकावण्याचा, बळकावणार नाही. तरीसुद्धा वाद निर्माण केले गेले आणि आपण ठिकठिकाणी बघतो. मगाशी मी सांगितलं की पुण्यामध्ये 2400 प्रॉपर्टीज आहेत. मी माझ्याच विधानाशी दुमत व्यक्त करते. कागदोपत्री दिसल्या म्हणून मी त्या सांगितल्या, पण तुम्ही ठिकठिकाणी बघाल, ठिकठिकाणी रोज तुम्हाला पर्वतीच्या तिथे कडेला उतारावर, बोपोडीच्या मेट्रोच्या लाईनच्या अलॉंग विथ दॅट लाईन खाली त्याच्या तळात सगळीकडे असे दर्गे, मजारी, रेल्वे लाईन, रेल्वेमधून तुम्ही बसून जर बघितलं तर रस्त्याच्या कडेला, झोपडपट्टीच्या आणि रेल्वेच्या प्रॉपर्टीच्या कडेला तुम्हाला कितीतरी असे जागा दिसतील की ज्या बळकावल्यात. तुम्ही विचार करा की जर त्यांनी ठरवलं उठाव करायचा, थोडंसं गॅप घ्या तुम्ही, आणि मग ते सगळं काढायला लावलं आम्ही. ते काढलं, ते रिकामं केलं. अर्थात अजूनही तो दर्गा सदृश आहे ते अजून आहे, पण ती सगळी जी मोकळी जागा होती ती प्लेन केली. आता काही नाही तिथे. आपण थोडं जरी बोललो ना, अरे 140 कोटी देश आहे आपला, हिंदू बहुल देश आहे आपला, तुम्ही फुंकर मारलीत ना सगळ्यांनी एका वेळेला तरी उडून जातील हे. पण एका वेळेला, एका दिशेनी. पण आपल्यामध्येच माझं भाषण संपलंय. पण एक आपलं शेवटचं आवाहन करतेय की जे दुःख होतं मनाला, आपल्यामध्ये आपण कशात डिव्हाइड झालोय. त्या ब्राह्मण आहेत, ब्राह्मण पण आहे, बामण, हा अमका आहे, तो तमका आहे, तुमचं वेगळं आमचं वेगळं. आपण 140 जण, 140 कोटी जण असे जर का वेगवेगळ्या ठिकाणी डिव्हाइड झालो तर ते 25 कोटी आपल्याला महाग पडणार आहेत. मी माझ्याही समाजाच्या कार्यक्रमाला जाऊन सांगते की अरे आपण हिंदू म्हणून एक होऊया ना. मला नको माझी जात, तुम्ही पण नका ना ठेवू तुमची जात. आपण हिंदू म्हणून इनॅक्ट होऊ, एक होऊया काही एका विषयासाठी. असं जर नाही झालं तर उद्या तुमची आणि माझी मुलं कोणता काळ बघतील. माझा मुलगा जर्मनीला होता, भारतात आलाय, माहितीचं करता सांगते कारण त्याच्यावर नाही मला ट्रोल करतात. हां, यांची मुलं पाठवा जर्मनीला, आमच्या खर्चाने पाठवली आहेत, कोणाच्या खर्चाने नाही, त्यामुळे बोलू शकत नाही. पण तेही त्याच्यावरही ट्रोल. पण असो, जाता येता लोक त्याला, त्यांनी पण दाढी वाढवली आहे. ईदच्या दिवशी किंवा अन्य इतकं मुस्लिम पॉप्युलेशन आहे की त्याला सुद्धा सलाम अलेकुम अमुक तमुक म्हणणारे लोक तिथे इतकं मोठं पॉप्युलेशन आहे. न्यूयॉर्कला गेले होते मध्यंतरी मी, न्यूयॉर्कचा महापौर मुस्लिम आहे. लंडनमध्ये, जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये तुम्ही बघितलं काय अवस्था झाली आहे. एकमेव भारत हा असा देश आहे की आजपर्यंत आपण टिकलोय. इथून पुढचं मला सांगता येणार नाही. आपल्या सगळ्यांना काहीतरी एक दिशा ठरवावी लागेल. सगळंच काही मोदीजी करतील आणि आपण हे का नाही केलं अजून, ते का नाही केलं अजून, अजूनपर्यंत काय केलं, 10 वर्ष त्यांना. अरे 10 वर्ष केवढ्या संकटातून प्रत्येक गोष्ट आपल्याला, इकडं काही बोललं तर तिकडं दुसऱ्या कुठल्या तरी देशातला आपल्याला परराष्ट्रीय संबंधही ठेवायचे असतात नीट.
आपल्या आपल्या देशामध्ये उठाव द्यायचा नसतो. आपल्या देशातल्या लोकांना समजा सांगितलं की इथे तुम्ही जमा या तारखेला, किती जण जमतील सांगा? आणि जमू नये अशी वाटणारा समाज कसा जमतो बघा. महानगरपालिकेतले नगरसेवक इथे हजर आहेत. मी मगाशी ताई म्हणत होती मला जायचंय मैतीला, मी म्हटलं तुझ्यासाठीच बोलणार आहे मी. सामान्य माणसांपेक्षा तुमची ताकद जास्त आहे. ठिकठिकाणी तुम्हाला असं दिसेल की ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना बळकावण्याच्या घडलेल्या आहेत, उदाहरणार्थ वारजात NHAI जागा 2 वेळा कारवाई केली तरी पुन्हा दर शुक्रवारी 5,000 टोपीवाले जमतात. किती? 5,000. तिथे राहत पण नाही तितके, पण जागा बळकवायची हा अजेंडा ठरलाय ना, येणार. किती कट्टर आहेत, किती जिद्दी आहेत. आपण जातो का एवढ्या मोठ्या प्रमाणात मंदिरात? अरे आमचा देव सगळीकडे आहे, खांबामध्ये पण आहे, इथं पण आहे, इथं उभं राहा, तिथे खुर्चीत आहे. अरे हो बरोबर आहे, पण जा ना मंदिरात, एक मेसेज तर दे की आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आहोत. आपल्याला अयोध्येला जायचं असतं, आपल्याला केदारनाथला जायचं असतं, आम्ही जाऊन आलो. अरे पण तुझ्या इथे राम मंदिर आहे ना, किती वेळा जाता तिथे? तिथंही जा. देशाचं भूषण आहे, 500 वर्षाचा लढा आपण पूर्ण केला, भूषण आहे आपल्याला, अभिमानास्पद आहे. तिथंही जा, पण इथंही जा ना. तुमची उपस्थिती इथे दिसल्यानंतर तो एक मेसेज असणार आहे. जा, जोरात घंटा वाजवा, आरत्या करा. तुमच्या माझ्यासाठी नाही हो. धर्म टिकावा. देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती. नुसतं गाणं गायचं नाहीये कौशल्याने, ही वृत्तीत यावं लागणार आहे. आणि ही वृत्ती निर्माण होण्यासाठी म्हणून आपल्याला काम करावं लागेल. आपल्याला आपल्या पुढच्या जनरेशनला तयार करावं लागेल. हां, मी काय ते मानत नाही. तुम्ही आता हे काश्मीर फाईल्स 2 बघितला, काश्मीर नाही सॉरी केरळ फाईल्स 2 बघितला असेल कदाचित. बघितला का नाही बघितला? मला तुम्ही सांगा बरं का, कुठं बसलेत? थांबायचं असलं की थांबाय सांगा, मी लगेच थांबते. 3 मुलींच्या गोष्टी दाखवल्यात, त्यातल्या एकीचा उल्लेख करते. तिचे वडील फार काही कर्मकांड धार्मिक वगैरे काय मानणारे नसतात. आई असते, ती वडिलांच्या वळणावर जाणारी आधुनिक मुलगी. आणि मग ती कशी कोणाच्या तरी प्रेमात पडते आणि मग कशानंतर तिला त्रास होतो वगैरे दाखवलाय. दुसरं उदाहरण सांगते. पुण्यामध्येच तिचं, अर्थात ते केरळ स्टोरी 1 मध्ये आहे काही प्रमाणात, त्याच्यावरनं इन्स्पायर्ड आहे. श्रुती नावाची एक मुलगी आहे, सत्य घटनेतली सत्य मुलगी, म्हणजे ती श्रुती नावाची मुलगी जी केरळमधल्या हिंदू ब्राह्मण कुटुंबात जन्माला आली. ती कॉलेजला गेली. अर्थात केरळचं वातावरण तुम्हाला माहिती आहे. कॉलेजला गेल्यानंतर तिच्या आजूबाजूला बऱ्याचशा अशा बुरख्यावाल्या मुली होत्या आणि त्या तिला सांगायला लागल्या, तुमचा धर्म काहीच नाही आहे, तुम्हाला काही हेच नाही. काय आहे सांग, आमचा अल्ला सगळ्यात जास्ती प्रबळ आहे. तर तिच्याकडे उत्तरच नसायची. ती म्हणाली, पुस्तक झालं तिचं प्रकाशित माझ्या हस्ते पुण्यामध्ये. तिच्या पुस्तकाचं मराठी भाषांतरचं प्रकाशन झालं, तेव्हा तिने ते भाषण केलं, ते मी सांगते. ती म्हणाली की मी सुद्धा धार्मिक कुटुंबात जन्मले, आमच्याकडे सुद्धा सण समारंभ व्हायचे, पण मला सांगितलंच नाही तुमचा धर्म काय आहे. मला फक्त वाटायचं ही दिवाळी असते, हे अमकं असतं, हा पदार्थ बनवतात, असं घर सजवतात. झालं. त्याचा गर्भित अर्थ काय हे मला माहिती नव्हतं. त्यामुळे मला माझ्या धर्माविषयी, आपल्या दर्शनांविषयी काहीही माहिती नव्हती. आणि मी हळूहळू त्यांच्याशी डिबेट करणं सोडून दिलं, कारण माझ्याकडे काही मुद्दे नसायचे. आणि हळूहळू मला त्यांचे मुद्दे खरे वाटायला लागले आणि मग मी त्यांचा धर्म स्वीकारला. आणि मग ती काहीतरी नसरीन का काहीतरी झाली. तिच्या घरी ती गपचूप रोजे ठेवायला लागली, उपास करायला लागली, नमाज पडायला लागली. तिच्या आईला कळे ना की खात का नाही आहे, कारण तिने ते गुपित ठेवलं होतं.
आणि मग तिच्या आईने तिच्या आवडीचा पदार्थ, तिला वाटलं काहीतरी मूड गेला असेल, काहीतरी झालं असेल, तरुण मुलगी आहे, आवडीचा खाद्यपदार्थ घेऊन तिच्याकडे गेली, तिला भरवायला लागली, तर तिने आईच्या कानशिलात मारली. किती व्हायलंट होऊ शकतात. एक पाऊल त्या दिशेने टाकलं असा त्यांचा धर्म आहे. एक पाऊल त्या दिशेने टाकलेली आपली मुलगी किती व्हायलंट होऊ शकते, किती आईला मारते. आणि मग ती पळून गेली. तिच्या आयुष्यात योग चांगले होते म्हणून तिला आर्ष समाजच्या लोकांना तिला भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी तिला कन्व्हिन्स केलं की तू 1 महिना राहा आमच्या आश्रमामध्ये आणि तू आपली भारतीय विचारदर्शनं वाच, अध्यात्माचा अभ्यास कर. ही काय सांगतात, मनुष्याचा जन्म कशासाठी झाला आहे, धर्म म्हणजे काय, अंतिम सत्य काय आहे हे वाच. हे तिने वाचल्यानंतर तिला असं वाटलं की मी अजून काही काळ मला दिला पाहिजे. मी 1 महिना यांना प्रॉमिस केलंय, पण मी अजून काही वाचन करते आणि अजून काही काळ देते माझ्या निर्णयाला. आणि मग तिने अजून वाचन केलं आणि मग ती पुन्हा आपल्या धर्मात आली. आणि आता ती ह्या समाजात अशा मुलींसाठी काम करते की ज्यांना बहकवलं जातं, ज्यांना सांगितलं जातं की बघ आमचा हिजाब किती चांगला आहे, आमचा बुरखा किती चांगला आहे, तुला रॅपरमधलं चॉकलेट आवडेल का विदाऊट रॅपर आवडेल, आम्ही रॅपरमधलं चॉकलेट आहोत. इतकं ब्रेन वॉश केलं जातं. अशा सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणजे माझा धर्म मी माझ्या मुलांना शिकवू शकेन का? घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब होईल का? रोज काहीतरी एखादी प्रार्थना, रोज काहीतरी एखादं काही, हे होईल का? आपल्या धर्माविषयी, आपल्या संतांविषयी, त्यांच्या आचारांविषयी, विचारांविषयी, अध्यात्माविषयी, उदात्त दृष्टिकोनाविषयी काही आपण सांगू का? त्यांच्या मनामध्ये आपल्या धर्माबद्दलचा आदर निर्माण करू शकू का? आपण त्यांना जोखडाला बांधून नाही ठेवू शकणार आहोत, पण आपण त्यांच्यावर संस्कार करू शकणार आहोत. आपण त्यांच्याशी संवाद टिकवून ठेवू शकणार आहोत. आज मुलगी काय करतेय, तिच्यात बदल झालाय का, तो जाणवण्या इतपत सुद्धा जर आपला संवाद नसेल, आपल्याकडे आता हल्ली अतिविभक्त कुटुंब आणि आजी आजोबाई नाही आहेत लक्ष द्यायला, बोलायला, किंवा असले तरी त्यांना अधिकार नाही आहेत, आणि मुलं आल्यानंतर घरात आपापल्या खोलीमध्ये दरवाजे लावून बंद करून बसतात, प्रायव्हसीचा कडेलोट झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मुलं काय करतायत, कोणाशी चर्चा करतायत आणि कुठला मार्ग अवलंबतायत हे आपल्याला जर माहिती नसेल, तर मला असं वाटतं की आपण जन्म देऊन पालनपोषण न करता जर असं केलं असेल तर ती आपली मोठी चूक ठरेल आणि नंतर ती त्यांना पण आणि सगळ्यांनाच भोगावी लागेल. सायली सुर्वेचं उदाहरण शेवटचं सांगते आणि थांबते. तिची आत्ता मध्यंतरी आम्ही घरवापसी केली. इंदिरानगरमधली एक मुलगी, राजस्थानी कुटुंबातली एक मुलगी 14 एप्रिलच्या दिवशी पळून गेली स्वतःहून. सज्ञान मुली जर पळून जात असतील तर मग पोलिसांनाही प्रॉब्लेम येतो. आपापल्या घरात आपापल्या मुलींवर मुलांवर लक्ष ठेवा. मुलगेसुद्धा, आपण आता ही नाशिकची केस बघताय TCSची, की त्या मुलावर सुद्धा त्यांनी दबाव टाकला होता. तर सगळीकडे हे पसरलेलं आहे, लँड जिहाद आणि लव जिहाद. त्यामुळे प्रत्येक लँड आपली आहे, प्रत्येक मुलगी आपली आहे, कुटुंब आपलं आहे, आपलं कुटुंब आणि आपली भारतभूमी आपल्याला जपायची आहे. यासाठी म्हणून आपण सगळेजण कृती करूया. यासाठी एवढं मोठं माहिती दिली. ही माहिती तुम्ही विसरून जा, मतितार्थ लक्षात ठेवा, कारण या आकडेवारीमध्ये काहीच अर्थ नाही आहे. याच्यातून फक्त एवढंच सांगते की हे खूप मोठी आकडेवारी आहे. एवढं तरी तुम्हाला समजलं, पटलं, अंगीकारावं असं वाटलं, कृती करावीशी वाटली तरीसुद्धा मला असं वाटतं की खूप मोठा फायदा आजच्या या उमदा संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून होईल. मी खूप मनापासून आभार व्यक्त करते इथे बसलेल्या श्रोत्यांचे, की अतिशय मनापासून वेळ खूप देऊन आपण हे सगळं ऐकलत. तुमची तन्मयता, तुमची निष्ठा नक्कीच स्पृहणीय आहे आणि तुमच्या सगळ्यांच्यामुळे आपला धर्म, आपला देश, आपली सगळी जी प्रॉपर्टी आहे ती वाचवण्यासाठी आपण नक्कीच यशस्वी होऊ. जय हिंद.